ओम शांति शांति शांति। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवतो ईश्वरो गुरुरात्मेति व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। ओम शांति शांति शांति। देश भी विजातीय भेद झालेला आहे। देश भेदाविषयी आपण चर्चा करतोय। ब्रह्म हे विष्णू, विष्णूचा अर्थ काय? व्यापक। लिहा, बराबर चिन्ह करा। विष्णू मध्ये विष्णू सामान्य विशेष नाम नाही, सामान्य ज्ञान, व्यापक अर्थ आहे। ब्रह्म हे विष्णू म्हणजे व्यापक, अपरिच्छिन्न असल्यामुळे त्यात देशभेद संभवत नाही। आलं ना? बरं, त्या देशभेद संभवत नाही। परिच्छिन्न वस्तूत पूर्व पश्चिमादी देशभेदाची सिद्धी होत असते, पण व्यापक परिच्छिन्न ब्रह्माचे ठिकाणी देशभेद संभवत नाही। शिवाय जी वस्तू देश परिच्छिन्न असते म्हणजे देशाच्या भेदाने युक्त असते, देशभेद युक्त असते कोष्टकामध्ये, त्याच वस्तूचा अत्यंताभाव संभवतो। पण ब्रह्म अपरिच्छिन्न व्यापक असल्यामुळे तेथे देश परिच्छेद किंवा देशभेद संभवत नसल्यामुळे तेथे त्याचा अत्यंताभावही संभवत नाही। सारांश, ब्रह्म सर्वत्र व्यापक असल्यामुळेच देशभेद संभवत नाही। हे बघा, हा इथे मोबाईल आहे। या मोबाईलचा आकार एवढा आहे, तर ह्या एवढ्या आकाराच्या मध्ये एवढ्या एवढ्या व्यापलेला आहे। परिच्छेद मतलब व्याप्ती। परिच्छेदचा अर्थ काय? व्यापणं। तर एवढ्याच भागाला हे व्याप्त आहे ना, हे एवढ्या भागाला व्याप्त आहे। एवढ्या देशाने याला परिच्छिन्न केलं आहे, बांधून टाकलेला आहे। एवढ्या आकाराने याला बांधून टाकलं आहे, एवढ्या आकाराने याला बांधून टाकलेला आहे। आकाराने बांधणं म्हणजे परिच्छेद। काय? देशाने बांधणं म्हणजे देश परिच्छेद। घेरणं म्हणा हवं तर, देशाने घेरणं म्हणजे देश परिच्छेद। बरोबर आहे ना? जो त्याला परिच्छिन्न म्हणतात। खाली पाय ठेवा। परिच्छिन्न कशाला म्हणतात? ज्याला देशाने घेरलेला आहे त्याला म्हणतात परिच्छिन्न, आणि ज्याला देश घेरू शकत नाही है ना, त्याला अपरिच्छिन्न म्हणतात। काय? ज्याला देशाने घेरलेला आहे त्याला काय म्हणायचं? परिच्छिन्न। आणि ज्याला देश घेरूच शकत नाही, अपरिच्छिन्न। जो अपरिच्छिन्न असतो तो व्यापक असतो, तो विष्णू विभू असतो। विष्णू, विभू, व्यापक हे सगळे पर्यायवाची शब्द आहेत, है ना? आकाश जशा तऱ्हेने सर्वत्र व्यापक वाटतं की नाही, है ना? तर आकाशाचा बाप जो आहे परमात्मा, तो किती व्यापक असेल? तर तो व्यापक, त्याचे शब्द आपण भयंकर व्यापक असंच म्हणू शकतो ना। काय म्हणू शकतो? भयंकर व्यापक म्हणजे किती 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 ते सांगता येत नाही, असंच आपण अभिनय करतो ना। त्याचं किती आहे, काय आहे सांगा ना, लांबी किती, रुंदी किती सांगा ना, नाही सांगू शकत नाही।
जे लांबी ज्याच्यामध्ये असू शकत नाही, रुंदी ज्याला असू शकत नाही, खोली ज्याला असू शकत नाही, त्याला व्यापक म्हटलं जातं. म्हणजे लांबी हे बघा, हे एवढं लांब आहे आणि हे एवढं रुंद आहे. तर देशाने याला काय केलेलं आहे, घेरलेला आहे. देशाने घेरलेला आहे ना, कारण हा एवढी लांबी, एवढी लांबी, एवढी रुंदी, एवढी लांबी, एवढी रुंदी देशाने घेरलेले आहे की नाही. हा परिच्छिन्न झाला है ना. ज्याला लांबी, रुंदी, खोली काही नसतं, असं काही प्रमाण लागत नाही, त्याला काय म्हटलं जातं, अपरिच्छिन्न. अपरिच्छिन्न किती पदार्थ आहेत. आपणाला दिसणारा विभू पदार्थ म्हणजे आकाश. आकाशाला म्हणलं जातं. आकाशाचंही आकाश जे आहे, अरे बापरे, नाही खुर्ची नाही, तिकडची घ्या, घेऊन घ्या, मुचकून कडून घेऊन या, मुचकूनला बोलवा त्याला. आकाशाचंही जे आकाश आहे त्याला काय म्हणायचं, तो परब्रह्म आहे, ते ब्रह्मतत्व अपरिच्छिन्न. काय म्हणायचं त्याला, सांगा आणखी आणून दे 2-3 खुर्च्या कुठून तरी. आलात बरं झालं, पाऊस असताना सुद्धा है ना. आता बघा, हा जो मोबाईल याचा हा भाग आहे ना, आणि इकडे, मग इकडे, मग इकडे आहेत ना, मग खाली, मग वर, पुढे, मागे, बाजूला, खाली, वर, हे शब्द कोणाच्या विषयी संभवतात, जे परिच्छिन्न आहे ना. जे परिच्छिन्न आहे तिथेच आपण म्हणू शकतो, ही पुढची बाजू, ही मागची बाजू, ही डावी बाजू, ही उजवी बाजू, ही खालची बाजू, ही वरची बाजू, ही आतली बाजू, ही बाहेरची बाजू, असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे ना. कुठे म्हणू शकतो, जिथे परिच्छिन्न आहे तिथे. जे देशाने ज्याला घेरलेलंच नाही त्याला आपण काय म्हणतो, अपरिच्छिन्न. अपरिच्छिन्न वस्तूला आपण डावी बाजू कुठली, उजवी बाजू कुठली, पुढची कुठली, मागची कुठली, खालची कुठली, वरची कुठली, असं म्हणू शकतो का. हा या देश, हा पूर्व देश आहे आणि हा उत्तर देश आहे, हा डावा देश आहे, हा काय आहे, उजवा देश आहे, हा वरचा देश आहे आणि हा खालचा देश आहे, असं परिच्छिन्न वस्तूमध्ये आपण म्हणू शकतो. पण अपरिच्छिन्न जी वस्तू आहे त्याच्यामध्ये हा पुढचा, मागचा, डावा, उजवा, खालचा, वरचा असा कुठलाही भेद संभवत नाही. का, कारण देश तिथे, देशाचं तिथे काही चालतच नाही. काय देशाचं चालूच शकत नाही, देश तिथे पोचूच शकत नाही. मग घेरण्याची गोष्टच वेगळी आहे. देश तिथे पोचू शकत नाही, मग देश कसा काय घेरेल, नाही घेरू शकत. मग डावं, उजवं, अलीकडचं, पलीकडचं, वरचं, खालचं, ही गोष्ट तिथे संभवत नाही. तीच गोष्ट सांगतात. ब्रह्म हे विष्णू म्हणजे व्यापक अपरिच्छिन्न असल्यामुळे त्यात देश भेद संभवत नाही, है ना. एक वाक्य झालं. ब्रह्म हे अपरिच्छिन्न असल्यामुळे, ब्रह्माला देश घेरत नसल्यामुळे त्यामध्ये देशाचा भेद संभवत नाही. हे परिच्छिन्न आहे म्हणून हा उजवा देश, हा उजवा, हा डावा, हा उत्तरेकडचा, हा पूर्वेकडचा, वरचा, खालचा, हा देश, हेच देश भेद पडला. पण जे विष्णू व्यापक अपरिच्छिन्न आहे त्यात देशभेद संभवत नाही. का, परिच्छिन्न वस्तूमध्ये पूर्व देश, पश्चिम देश, वरचा देश, खालचा देश, डावीकडला देश, उत्तरेकडला देश, उजवीकडचा देश, देश भेदाची सिद्धी होत असते. पण व्यापक अपरिच्छिन्न ब्रह्माचे ठिकाणी देश भेद संभवत नाही. शिवाय जी वस्तू देश परिच्छिन्न असते, देश भेदयुक्त असते, त्याच वस्तूचा अत्यंताभाव संभव होतो, है ना. काय काय सांगितलंय,
कुठलीही जी वस्तू अपरिच्छिन्न ब्रह्माचे ठिकाणी देशभेद संभवत नाही. कारण काय? कारण ती अपरिच्छिन्न आहे. अपरिच्छिन्नत्वात है ना. अपरिच्छिन्न वस्तूला देश घेरू शकत नाही, म्हणून त्याच्यामध्ये देशभेद असू शकत नाही. अपरिच्छिन्न वस्तूमध्ये देश, ब्रह्म अपरिच्छिन्न आहे, त्याच्यामध्ये देशभेद संभवत नाही. कारण अपरिच्छिन्नत्वात, अपरिच्छिन्न असल्यामुळे. बरोबर. परिच्छिन्न परिच्छिन्न वस्तूमध्येच डावी, उजवी, पूर्व, पश्चिम, खालची, वरची हे संभवतं. अपरिच्छिन्न वस्तूमध्ये अशा तऱ्हेने देशभेद संभवत नाही. निर्णय काय झाला? अपरिच्छिन्न वस्तूमध्ये देशभेद संभवत नाही, हा निर्णय झाला ना. आता दुसरा, जी परिच्छिन्न वस्तू आहे, ही परिच्छिन्न वस्तू आहे, म्हणजे देशाने ह्याला घेरलेला आहे, तर ही कधीतरी नष्ट होईल की नाही होईल? होणारच. ही याने कोणीही अमरपट्टा लिहिलेला नाही आहे ना. हे नष्ट होणारच आहे, हे बरोबर आहे ना. मग निर्णय काय झाला? जी जी वस्तू आहे, अपरिच्छिन्न वस्तू आहे, त्याचा अत्यंत अभाव होणार. काय अभाव? म्हणजे काही काळासाठी अभाव होणं आणि पुन्हा उद्भवणं, याला अत्यंत अभाव म्हणत नाही. म्हणजे माझा आज पोट दुखतंय, दुखत नाही बरं का, पण दुखतंय है ना, दुखतंय, तर मी कोणी सांगेल की गोळी घ्या, मी गोळी आणून देतो. डॉक्टरांनी गोळी आणून दिली, गोळी घेतली, पोट बंद झालं. पोट बंद झालं ना. आता उद्या डॉक्टर गेले, उद्या पोट दुखेल की नाही दुखेल? उद्या परत पोट दुखायला लागलंय हे ना. म्हणजे एकदा तुम्ही उपचार करून पोटदुखी बंद केलीत तरी ती पोटदुखी परत संभवणार नाही असं नाही ना, पुन्हा येतं ना. ते बाभळीचं झाड किंवा बोरीचं झाड तुम्ही किती कापा, तू बाबूळ किती कापा वरून है ना, दुसऱ्या पावसाळ्यामध्ये काय येतं? हे घेऊन आम्ही आहोत बरं का म्हणून सांगून देतं ना. बाभळ, बोर आणि ही सुबूळ हे असल्या ज्या आहेत ना, आम्ही आहोत म्हणून सांगून देतात, नष्ट होत नाही हे ना. तशाच तऱ्हेने कोण नष्ट होईल? हे नष्ट होणार है ना, हे नष्ट होणार. पण दुःख कधी नष्ट होत नाही, परत उद्भवतं. तशा तऱ्हेने अत्यंत अभाव होत नाही. ही एकदा नष्ट झाली का नष्ट झाली ना है ना. हीच वस्तू परत अशीच याच्यासारखी नाही, हीच वस्तू परत उद्भवू शकत नाही है ना. म्हणजे याचा अत्यंत अभाव होतो है ना. या वस्तूचा काही काळ अभाव झाला आणि परत उद्भवली तर तिला अत्यंत अभाव म्हणत नाही है ना. तात्कालिक अभाव झाला त्याचा है ना. जशा तऱ्हेने बोर, बाबळ, सुबाबळ या वस्तू तुम्ही नष्ट केला नाहीच केलं असं वाटतं, दुसऱ्या वर्षाला ती उभं राहतात. त्यामुळे त्यांचा अत्यंत भाव होत नाही. अत्यंत भाव असेल तर काय, त्यांचा अत्यंत भाव करायचा असेल तर तुम्हाला JCB आणाव्या लागेल. काय आणावं लागेल? आणि आतमध्ये घालून खोल 3, 4, 5 फुटावर घालून त्याला उकडून काढावं लागेल, त्यावेळेला ते नष्ट होईल. बरोबर आहे. त्यावेळेला त्या वृक्षाचा अत्यंत भाव झाला असं म्हणता येईल. तोपर्यंत अत्यंत भाव होत नाही. वस्तूचं हे जे आहे, ही जी परिच्छिन्न वस्तू आहे, या परिच्छिन्न वस्तूचाच अत्यंत भाव संभव असतो है ना. पण जी अपरिच्छिन्न वस्तू आहे याचा अभावच शक्य नाही. काय अभाव करण्यासाठी कोणीतरी घेरलं पाहिजे ना. कशाने? देशाने, कालाने आणि वस्तूने. देश, काल आणि वस्तू भेद आहे ना. देश, काल आणि वस्तूने घेरलं पाहिजे तर ती वस्तू नष्ट होईल ना है ना. ही वस्तू आता हे फिरते ना, ह्याच्यावर हे मी रागाने ह्याच्यावर मारलं तर या वस्तूने याला नाश केला की नाही? बरोबर आहे ना. आता हे दिसतंय ना, मी रागाने धरून ढकललं, पडलं, फुटलं, झालं, नाश झाला की नाही? तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूचा काय करते? नाश करते. नंतर एक देश
दुसऱ्या वस्तूचा नाश करतो, एक काल दुसऱ्या वस्तूचा काय करतोय, नाश करतो. देश काल वस्तूने घेरली गेलेली वस्तू असेल त्या वस्तूचा अत्यंत अभाव होतो. पण देश घेरणारी वस्तू देश काल आणि वस्तू आहे, ही ज्याला घेरत नाही अशा परमतत्वाला, परमात्म्याला, ब्रह्मतत्वाला कोणीच घेरू शकत नाही. त्याचा नाश कोण करणार, अत्यंत अभाव कसा होणार, नाही होणार. तर दुसरा निर्णय काय, परिच्छिन्न वस्तूचा अत्यंताभाव होतो. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. अपरिच्छिन्न वस्तूचा अत्यंताभाव होत नाही. परिच्छिन्न वस्तूचा अत्यंत अभाव होतो. परिच्छिन्न वस्तूचा अत्यंत अभाव होतो. अपरिच्छिन्न वस्तूचा व्यापक असल्यामुळे परिच्छेदही नाही आणि अत्यंत अभावही संभवत नाही. झालं. ब्रह्म हे बघा आता चौथा, ब्रह्म हे विष्णू व्यापक अपरिच्छिन्न असल्यामुळे त्यात देशभेद संभवत नाही. अधोरेखा करा पुस्तकात. परिच्छिन्न वस्तूमध्येच पूर्व पश्चिमादी देशभेदाची सिद्धी होत असते. पण व्यापक अपरिच्छिन्न ब्रह्माचे ठिकाणी देशभेद संभवत नाही. बरोबर आहे. अपरिच्छिन्न वस्तूमध्ये देशभेद संभवत नाही. आता दुसरं बोलतोय, दुसरं वर 2 नंबर लिहा. जी वस्तू देश परिच्छिन्न असते, देशभेद युक्त असते, त्याच वस्तूचा अत्यंत अभाव संभवतो, है ना. पण ब्रह्म अपरिच्छिन्न व्यापक असल्यामुळे इथे देश परिच्छेद किंवा देशभेद संभवत नसल्यामुळे येथे त्याचा अत्यंत अभावही संभवत नाही. हे करा, अधोरेखा करा. येथे त्याचा अत्यंत अभावही संभवत नाही. आता प्रश्न अशा तऱ्हेचा केला, अधोरेखा केली. आता देशभेद कोणामध्ये संभव आहे, देशभेद कोणामध्ये संभव आहे, परिच्छिन्न वस्तू. अत्यंताभाव कोणामध्ये संभव आहे, परिच्छिन्न वस्तूमध्ये. अत्यंताभाव कोणामध्ये संभव आहे, त्या वस्तूचा अत्यंताभाव कोणामध्ये संभव आहे, परिच्छिन्न वस्तूमध्ये. अपरिच्छिन्न वस्तूमध्ये देशभेद संभव आहे काय, नाही. अपरिच्छिन्न वस्तूचा अत्यंताभाव होऊ शकतो का, नाही. हे एवढं लक्षात ठेवायचं. का अपरिच्छिन्न वस्तूमध्ये देशभेद, अपरिच्छिन्न वस्तूमध्ये अत्यंताभाव संभवत नाही, कारण ती वस्तू व्यापक असते. बरोबर आहे ना. लिहून घ्या. अपरिच्छिन्न ब्रह्मवस्तूमध्ये देशभेद आणि अत्यंताभाव संभवत नाही. कारण ती वस्तू व्यापक आहे. बरोबर आहे काय. अपरिच्छिन्न वस्तूमध्ये देशभेद संभवत नाही, अत्यंताभावही संभवत नाही, कारण ती वस्तू व्यापक आहे.
ताई किती वर्षांनी लिहित आहेत? असं नका. हा लिहिता नाही ना. लहानपणी 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीत कधी लिहिलं असेल त्यावेळेला लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर सुनंदाताईने लिहिलंच नसेल, प्रयागताईने पण लिहिलंच नसेल. होईल ना. लिहिता ना. बरं आहे, लिहिण्याची सवय असली पाहिजे. म्हणूनच आपण लिहायला सांगतो, जरा लिहायची सवय असावी म्हणून. होय. आता बघा ह्याचं सगळ्याचं सार सांगतात. ब्रह्म सर्वत्र व्यापक असल्यामुळे देश भेद संभवत नाही. अनुमान काय? ब्रह्मामध्ये देशभेद संभवत नाही, कारण ते व्यापक आहे. कारण काय सांगितलं? ते व्यापक आहे. जे व्यापक वस्तूमध्ये देशभेद संभवत नाही. जे परिच्छिन्न वस्तू आहे त्याच्यामध्ये देशभेद संभवणार. जी परिच्छिन्न वस्तू आहे त्याच्यामध्येच आता काय करू? हा, ते काहीतरी बघ, ते घे ना, ते घे ना, काहीतरी घे ना, ती बकेट घे. बरोबर. आता कालभेदाचा विचार करूया. कशाचा विचार करूया? कालभेद. देश घेरू शकत नाही ब्रह्माला. ब्रह्म आत्मा नित्य त्रिकालाबाधित असल्यामुळे वर्ष महिना युगादी कालभेदाने ब्रह्माच्या ठिकाणी भेद संभवत नाही. है ना. हे पहिलं वाक्य. जी वस्तू काल परिच्छिन्न असते त्याच वस्तूचे प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव संभवतात. अर्थात उत्पत्ती विनाशील पदार्थात कालभेदाने भेद संभवतो. ब्रह्म नित्य सदा सर्व काळ अबाधित एकरूप असल्यामुळे काल परिच्छिन्न नाही. त्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी प्रागभाव प्रध्वंसाभाव देखील संभवत नाही. सारांश. आत्मा नित्य असल्यामुळे येथे काल भेद संभवत नाही. एवढ्याला अधोरेखा करा. आत्मा नित्य असल्यामुळे तेथे कालभेदही संभवत नाही. आत्मा किंवा ब्रह्म किंवा परमात्मा ह्या शब्द किंवा सत्य असं म्हटलं जातं, तेव्हा त्याला सत्य असं का म्हटलं जातं? सत्य कशाला म्हणायचं? नित्य म्हणजे काय? नित्य म्हणजे नित्य नाही, तर कुठल्या कालातही ते बाधित होत नाही. काय बाधा होत नाही त्याला? भूतकाळात त्याला बाधा झाली का? नाही. मग वर्तमान काळात होईल ना. मग भविष्यकाळात कधीतरी होईल की नाही. मग त्याला काय म्हणतात? नित्य सत्य असा पदार्थ म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा ब्रह्माला देश घेरू शकत नाही आपण पाहिलं, बरोबर ना. आता विचार चाललाय काळाचा. काळ तरी ब्रह्माला घेरू शकतं का? नाही. बरोबर आहे ना. ही वस्तू कधीतरी उत्पन्न झाली आहे की नाही? झाली आहे ना. तर मग ही भूतकाळात उत्पन्न झाली ना. भूतकाळात उत्पन्न झाली. आता वर्तमान काळामध्ये ही अस्तित्वात आहे. पण कधीतरी कोणीतरी एवढा मोठा धोंडा घेतला आणि याच्यावर टाकला तर काय होणार आहे? ग्लास राहणार नाही ना. लोखंड राहील पण ग्लास राहणार नाही, है ना. मग नष्ट झाली ना. मग ही वस्तू भूतकाळात नव्हती, अगोदर नव्हती आणि भविष्य काळातही नाही, है ना.
मग भूतकाळ आणि भविष्यकाळाने याला घेरलंय की नाही, काळाने घेरलं की नाही, घेरलं की नाही, है ना. याच्यासाठी फक्त वर्तमान काळ आहे, भूतकाळ नाही. भूतकाळात ही वस्तू तुम्हाला नाही म्हणता येईल आणि भविष्यकाळात ही वस्तू नाही, तर भूतकाळात राहत नाही ना, नाही. मग भविष्यकाळात तरी राहशील की नाही, नाही. मग चल परिच्छिन्न, परिच्छिन्न काळाने घेरलं. तू मला नको, नाही पाहिजे, नित्य नाही, है ना. तर परिच्छिन्न वस्तू ही कधीतरी उत्पन्न होते आणि कधीतरी नष्ट होते, म्हणून ती तिन्ही काळामध्ये राहत नाही. बरोबर आहे. कुठलीही परिच्छिन्न वस्तू, याच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात, येरती माईके दुःखाची जनती, नाही आदिर अंतीर अवसानी. आधी नाही, आधी नसतात, मध्येही नसतात आणि शेवटी नसतात. हे वर्तमानात दिसतंय, व्यवहारामध्ये दिसतंय, कर्ममध्ये नाही, वर्तमानामध्ये सुद्धा नाही आहे. ज्याला आधी नसतो, ज्याला मध्य नसतो, तर मध्यही अंत नसतो, तेही मध्यमध्येही नसतात. व्यवहारामध्ये याला मिथ्याच मानलं जातं. व्यवहारामध्ये जरी आहे म्हटलं जातं तरी परमार्थामध्ये हे मिथ्या मानलं, याला आपण सत्य मानायला तयार नाही, है ना. म्हणून तुकाराम महाराज ज्याला सत्याची पारख करायची आहे ते काय म्हणतात, जन तिकडे लिहिलेलं ना, जन धन तन केले तृणाही समान, है ना. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तेव्हा फळ काय, तुका म्हणे आम्ही मुक्तीची माथा. ज्या वेळेला मुक्तीच्या माथ्यावर मुक्ती आपल्या हातामध्ये यायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, जन धन तृण, जन धन तन केले तृणाही समान. कसपटा समान, त्याला आयुष्यामध्ये काही किंमत त्याला ठेवायची नाही. कोणी मग आपल्या शरीराला पोचतात, कोणी आपल्याला घराला पोचतात, कोणी आपल्याला धनाला पोचतात, कोणी आपल्याला जनांना पोचतात. तर हे सगळं जन धन तन याच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांना परमात्मा कधीही सापडू शकणार नाही. परमात्मा त्यांच्या कवेमध्ये कधीच येणार नाही. परमात्मा त्यालाच मिठी मारेल, सगुण रूपाने आपण साध्या भाषेमध्ये बोलतोय, त्यालाच मिठी मारेल. ज्याने संसाराला लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार, है ना. सगळ्या संसाराला लाथाळलं म्हणजे महत्व दिलं नाही. षडउर्मी 6 उर्मी असतात, त्या उर्मींना तुम्ही काय मार दिलात की मग तुम्ही हे सगळे बाजूला झाले. ताई आता खाली बसावं लागेल, क्षमा करा. तेव्हा तुम्ही मुक्तीच्या माथ्यावर पोहोचतात. म्हणजे मुक्तीच्या माथ्यावर पोहोचणं हे कष्टाचं काम आहे. कितीतरी जीवनामध्ये प्रलोभन येतात, कितीतरी अटकाव करणाऱ्या, त्रास देणाऱ्या अशा गोष्टी असतात. त्या सगळ्यापासून आपल्याला काय करावं लागतं, दूर राहावं लागतं. काय राहावं लागतं, त्यांना तृणासारखं कसपटा समान मानावं लागतं. तेव्हा परमेश्वराजवळ आपण पोहोचू शकतो. याच गोष्टी इथे सांगितलेल्या आहे की ज्यावेळेला तुम्ही परिच्छिन्न वस्तूला तुम्ही धरून राहिला, चिकटून राहिला, की तुम्ही देखील परिच्छिन्न होऊन तुमची दृष्टी देखील परिच्छिन्न होते. पण तुम्ही अपरिच्छिन्न वस्तूला कवटाळण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कवटाळूच शकत नाही. तुम्ही तद्रूपच होऊन जाता. काय होऊन जाता, तुम्ही त्या रूपालाच पोहून जाता. ज्याचा तुम्ही ध्यास घेतला ना ते मला मिळणार. परिच्छिन्नाचा ध्यास घेतला तर तुम्हाला परिच्छिन्न मिळणार. जो धनाच्या पाठीमागे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत धनाच्या पाठीमागे आहे, तो नुसतं बँकेतल्या अमाऊंटच जमा मोठी वाढत जाणार ना त्याची. परमात्मा त्याला मिळू शकत नाही. जो श्रम करणार आहे, मेहनत करणार आहे, सबंध दिवसभर मेहनतच करतो थोड्याशा पैशासाठी, त्याला तेच मिळणार आहे. पण जो माणूस या सगळ्यांना दूर ठेवून केवळ परमेश्वराचं चिंतन, परमात्म्याचं स्वरूपाचं चिंतन करतोय, परमात्मा जसं आपण इथे करतोय
तशा तऱ्हेने करतोय त्याला तो परमात्मा मिळणार आहे. वाचूया आपण. कालभेद ब्रह्म आत्मा नित्य त्रिकाला बाधित त्रिकाल अबाधित असं त्रिकाल अधिक अबाधित असं लिहा. तिन्ही कालामध्ये अबाधित अबाधित म्हणजे बाधित न होणारा तो अबाधित असल्यामुळे वर्ष महिना युग दिवस मिनिट सेकंद या कालभेदाने ब्रह्माच्या ठिकाणी भेद संभवत नाही. मिनिटात एक मिनिटात मिळणारं वर्षांनी मिळणारं असं काही वस्तू ती ब्रह्म वस्तू नाही. काळ त्याला घेरू शकत नाही. एक सेकंद एक मिनिट एक घंटा एक दिवस एक वर्ष एक युग असं काही त्याच्यामध्ये संभवत नाही. भेद संभवत नाही. मग हे भेद कधी संभवतात? जी वस्तू काल परिच्छिन्न असते. काल परिच्छिन्न म्हणजे काय? काळाने घेरा घातलेली म्हणजे पूर्वी नसते मध्ये असते पुन्हा नंतर नसते तिला काय म्हणतात? काळ परिच्छिन्न. काळाने तिला घेतलेलं आहे ना. मग परिच्छिन्न देह आहे की आत्मा आहे? हा मग देह परिच्छिन्न वस्तूला देश घेरतो का नाही घेरतो? मग परिच्छिन्न वस्तूला काळ घेरतो की नाही घेरतो? घेरतो ना. तुमच्या देहाची जागा किती? 3.5 हात फूट नाही 6 फूट धरा जास्तीत जास्त. तुम्हाला किती जागेची किती जरुरी आहे तुम्हाला? बरोबर आहे ना. कधी कधी आणि कधीतरी आपणाला जावं लागणार आहे. प्रत्येकाला माहिती आहे की नाही हे ना. तो अमरत्वाची भावना करतो. मी नाही सगळे जातील पण मी नाही जाणार मी नाही जाणार. पण त्याच्या मनामध्ये धाकधूक असेल कधीतरी मला का घेरायला. हा आहे ना. पण त्या प्रत्येकाला खरं वाटत नाही. मी अमर राहणार असंच वाटत असतं. पण तसं नाही आहे. प्रत्येकाला मृत्यूने घेरलेला आहे. प्रत्येकाला मृत्यू का घेरतो समजून घ्या. का घेरतो? का घेरू शकतो? कोणाला घेरू शकतो? नाही ना. आपणाला देह मानलं तर काय मानलं तर तुम्ही स्वतःला जर देह मानलं तर तुम्ही परिच्छिन्नाला मिठी मारलीत ना कवटाळलत ना. मग तुम्ही त्या देहाला कवटाळलं नाही मृत्यूला कवटाळलं किंवा मृत्यूने तुम्हाला कवटाळलं है ना. तुम्ही परिच्छिन्न झालात म्हणजे मग तुमची जागा किती? 3.5 हात है ना. तुमचा शेवट माती म्हणजे किती? लाकडाचीच राख जास्त नसते ना. हाडकाची राख किती असेल सांगता? 3 चिमटी है ना. एवढीच राख आपल्या देहाची असते. बाकीची सगळी राख ही लाकडाची आणि गौऱ्याचीच असते. जी 2 पोती उचलतात ना चावडताना ती राख काय असते? कशाची असते? ती गौऱ्याची आणि लाकडाची असते. पण आपल्या देहाची राख 3 चिमट्याच असतील एवढे है ना. हाडकं तिथे दिसतात न जळलेली एवढंच आहे ना. तेव्हा आपली जागा किती? 3.5 आणि आपणाला किती वर्ष आयुष्य? 20 25 50 75 85 90. म्हणताबाई आमची किती? 90 वर्षाची झाली. बरोबर आहे ना. 90 एवढं जाऊ ना. म्हणजे काळ घेरणार तुम्हाला आणि देशही घेरणार ना. कधी काय मानलं तर स्वतःला देह मानलं तर देह हा परिच्छिन्न आहे आणि तुम्हाला काळ आणि देश घेरणारच. मग काय म्हणायचं? नको असेल काळ आणि घेराने काळ आणि देशाने तुम्हाला घेरू नये असं वाटत असेल तर तुम्ही काय चिंतन कराल? मी आत्मा आहे. कारण इथे काय सांगतात? ब्रह्म आत्मा हे अपरिच्छिन्न आहे. तर मग तुमचं चिंतन काय झालं पाहिजे? मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे हे तुमचं चिंतन राहिलं पाहिजे. दुसरं अरे
चित्त एकाग्र होईपर्यंत रामकृष्ण हरी चिंतन केलं, ठीक आहे. पण आता समजल्यानंतर चिंतन काय हो? चिंतन तुमचं बदललं पाहिजे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणून चिंतन. अहो बघा, मला साप चावेल, मला साप चावेल, तिथे साप तर नसेल, साप तर नसेल, साप तर नसेल. एक दिवस खरोखरच साप चावतो, बरोबर आहे ना? तशा तऱ्हेने जे तुमचं चिंतन असेल ते तशा तऱ्हेने तुम्ही होणार. माझं मरण येईल, कधीतरी मी मरेन तर मरणारच आहे ना. मी अमर आहे, मी अमर आहे, असं जर चिंतन केलं. साधू संत तुम्हाला चिंतन काय करायला सांगतात? तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? अमर आहा खरे की खोटे पहा. काय सांगतात? आपल्याला काय सांगितलं त्यांनी? तुम्ही अमर आहात, तुम्ही अमर आहात, खरे की खोटं तुम्ही पहा. साधू संताजवळ बसा आणि विचार करून ठरवा तुम्ही. तेव्हा आपणाला अमर आहे असं वाटलं, मग कॅन्सरवाल्याला कधी दुःख वाटणार नाही. ज्याला कॅन्सर झालेला आहे त्याला कधीही दुःख वाटणार नाही. दुर्धर दुःख आलं तरी तुम्हाला दुःख, बॉम्ब वर्षा होत असला तरी तुम्ही दुःख होणार नाही, तुम्हाला दुःख होणार नाही. माझ्या आत्म्यावर बॉम्ब पडू शकत नाही. माझ्या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही. जळणारं शरीर आहे ते आज ना उद्या जळणार. आज माझा मृत्यू आला असेल बॉम्ब पडून तर मला बॉम्ब पाडणारच आहे. मी किती पडलो तरी बॉम्ब मला पाडणारच आहे ना. एक मी कथा सांगितली होती मध्ये तुम्हाला, म्यानमार मधली, ब्रह्मदेशामधली. जेव्हा काळभेद, प्राग भाव आणि प्रध्वंसा भाव संपतात. जी वस्तू परिचिन्न आहे तिचाच प्राग भाव असतो. प्राग भाव असणं म्हणजे काय? उत्पन्न व्हायच्या पूर्वी नसणं, याला काय म्हणतात? प्राग भाव. काय शब्द आहेत, पारिभाषिक शब्द आहेत. वस्तू उत्पन्न होण्यापूर्वी ती वस्तू नसणं, याला काय म्हणतात? प्रागभाव. काय म्हणतात? बरोबर आहे. आणि वस्तू एकदा नष्ट झाल्यानंतर, ही वस्तूला चेपून टाकल्यानंतर ही वस्तू पुन्हा दिसेल का तुम्हाला? नाही. 1 वर्षांनी तरी दिसेल का? 10 वर्षांनी, 1,00,000 वर्षांनी? नाही. मग त्याला म्हणतात प्रध्वंसा भाव. नाश होऊन अभाव होणं, याला काय म्हणतात? लिहा. नाश होऊन अभाव होणं, या अभावाला, या नाशाला प्रध्वंसा भाव म्हणतात. याला काय म्हणतात? प्रध्वंसा भाव आहे ना. आणि उत्पन्न होण्यापूर्वी नसणं, याला म्हणतात प्रागभाव. काय? उत्पन्न होण्यापूर्वी नसणं, याला काय म्हणतात? प्रागभाव. झालं. आणि कधीही नसणं, याला काय म्हणतात? अत्यंताभाव. अत्यंताभाव. 3 अभाव सांगितले. हे बघा, परिच्छिन्न वस्तूचाच प्रागभाव असतो, म्हणजे उत्पन्न होण्यापूर्वी ती वस्तू नसते. आणि परिच्छिन्न वस्तूचाच प्रध्वंसाभावही असते, म्हणजे नष्ट झाल्यानंतर ती नसते. तर प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव हे 2 अभाव कुठल्या वस्तूचे असतील? परिच्छिन्न वस्तूचे. हा निर्णय झाला. परिच्छिन्न वस्तूचाच प्रागभाव असतो आणि परिच्छिन्न वस्तूचाच प्रध्वंसाभाव असतो. पण जी वस्तू विभू व्यापक अपरिच्छिन्न आहे तिचा कधी प्रागभाव असतो का? तिचा कधी प्रध्वंसाभाव असतो का? तिचा कधी अत्यंताभाव असतो का? नाही, है ना. काळाने तिचा भेद होत नाही. काळ त्या वस्तूला गिरू शकत नाही. अपरिच्छिन्न वस्तूला काळ कवटाळू शकत नाही, घेरू शकत नाही. तिचा कधीही प्रागभाव नसतो, तिचा कधीही प्रध्वंसाभाव नसतो, ती कधीही उत्पन्न होत नाही, ती कधीही नष्ट होत नाही. म्हणून ती वस्तू अनित्य नसते, म्हणून ती वस्तू नित्य असते. लक्षात आलं का? अपरिच्छिन्न वस्तू नित्य असते. लिहा. अपरिच्छिन्न वस्तू नित्य असते.
परिच्छिन्न वस्तू अनित्य असते. हे शब्द वारंवार येणार आहेत. वाचू. अर्थात उत्पत्ती विनाशशील पदार्थात कालभेदाने भेद संभवतो. बरोबर आहे. कुठल्या उत्पत्ती विनाशशील पदार्थात कालभेदाने भेद संभवतो. बरोबर आहे. उत्पत्ती विनाशशील पदार्थात कालभेदाने भेद संभवतो, है ना. जो उत्पन्न पदार्थ होतो आणि जो नष्ट होतो त्याच्यामध्येच काय कालभेदाने भेद संभवतो. आता होता, आता नाही, आता आहे, भेद संभवतो. ब्रह्म कसा आहे? नित्य आहे, सदा सर्व काय बाधित न होणारे म्हणजे अबाधित आहे, एकरूप आहे असल्यामुळे काल परिच्छिन्न नाही. काळ त्याला घेरू शकत नाही. विभू व्यापक पदार्थाला काळ घेरू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी कुठले अभाव नाही, प्रागभाव नाही, प्रध्वंसाभाव नाही, नित्य असल्यामुळे अत्यंताभाव पण नाही, देखील संभवत नाही. अभिप्राय काय, सारांश काय? आत्मा नित्य असल्यामुळे तिथे कालभेद संभवत नाही. आत्म्याच्या ठिकाणी देशभेद नाही, आत्म्याच्या ठिकाणी काळ भेद नाही, हे निश्चित झालं. आता वस्तुभेदाकडे आपण जाऊया. आणि मग तुकाराम महाराजांचं वाक्य आपण पाठ करून ठेवूया. वस्तुभेद. ब्रह्म अपरिच्छिन्न असून एक, अपरिच्छिन्नाच्या वर एक लिखा, अपरिच्छिन्न. आणि दुसरं काय? अद्वितीय आहे, याच्यासारखं दुसरं कोणी नाही, है ना. ब्रह्म कसं आहे? अपरिच्छिन्न आहे. आणि दुसरं कसं आहे? अद्वितीय आहे, है ना. जी वस्तू परिच्छिन्न असते तिचाच अन्योन्याभाव संभवतो, है ना. अन्योन्याभाव म्हणजे याचं नाव काय? हे ग्लास आहे का? हे ग्लास आहे का? नाही. याचं नाव काय? हे मोबाईल आहे का? नाही ना. याचं नाव काय? हे ग्लास आहे का? हे मोबाईल आहे का? याला म्हणतात अन्योन्याभाव. हे ग्लास नाही, अन्यस्य अभाव, अन्यचा अभाव याच्यामध्ये आहे. म्हणजे हे रुमाल आहे ना, ते रुमालच असणार, है ना. हे ग्लास होऊ शकत नाही, है ना, कारण ग्लासाचा या ठिकाणी अभाव आहे. ते याला काय म्हणतात? अन्योन्याभाव. काय म्हणतात? बरोबर आहे ना. दोन असले तर अन्योन्याभाव असू शकतो, एकामध्येच अन्योन्याभाव असू शकत नाही. जगामध्ये हा एवढाच पदार्थ आहे, है ना. तर हा कोणापासून वेगळा आहे सांगा मला? कोणापासूनच वेगळा नाही. मग अन्योन्याभाव संभवत नाही, है ना. जिथे अनेकत्व आहे तिथे अन्योन्याभाव संभवतो. ही वस्तू ही नाही आणि ही वस्तू ही नाही, याला काय म्हणतात? अन्योन्याभाव. पण अभावाची तुम्हाला ओळख झाली ना. किती सांगितले? अभाव 4 आहेत. लिहा, वहीत लिहा. अभाव 4 आहेत. 1 प्रागभाव, 2 प्रध्वंसाभाव, 3 अत्यंताभाव आणि 4 लिहितात ना, गाई होते ते सांगा, अन्योन्याभाव. है ना. वस्तू भेद असेल तिथेच अन्योन्याभाव संभवतो, है ना.
वस्तूला काळाने घेरलेलं असेल तिथेच प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव संभवतो. उत्पत्ती विनाशशील असेल है ना, तिथेच काय होतंय, प्रागभाव प्रध्वंसाभाव हे त्या ठिकाणीच शक्य आहे ना. जिथे वस्तुगत भेद आहे तिथे ही वस्तू ही नाही, ही वस्तू ही नाही, अन्योन्यभाव संभव आहे. अन्योन्यभाव कुठे संभव आहे, ज्यामध्ये वस्तूचा भेद आहे. दोन वस्तूमध्ये भेद आहे, वस्तू अनेक आहेत आणि त्याच्यामध्ये भेद आहे, त्याच ठिकाणी ही वस्तू ही नाही, ही वस्तू ही नाही असं म्हटलं जातं. अन्योन्यभाव. ब्रह्म किती आहेत, ब्रह्माची संख्या किती सांगा, एकच आहे ना. तर त्याच वस्तूमध्ये त्याच वस्तूचा अन्योन्यभाव नसतो, नाही बरोबर. या वस्तूमध्ये याच्यापेक्षा भिन्न असलेली ही वस्तू आहे, त्याचा अन्योन्यभाव असू शकतो. ही वस्तू हीच आहे पण ही नाही है ना, असं आपण ब्रह्मामध्ये म्हणू शकत नाही. कारण ब्रह्मा भिन्न दुसरी कुठली वस्तू नाही, म्हणून दुसऱ्या कुठल्या वस्तूचा अन्योन्यभाव ब्रह्मामध्ये येत नाही. कारण ब्रह्मामध्ये वस्तुगत भेद नाही. आता ब्रह्मामध्ये काय काय नाही आलेलं आहे, ब्रह्म नित्य आहे, अपरिच्छिन्न आहे, म्हणून त्याची त्या ठिकाणी अत्यंताभाव नसतो है ना. ब्रह्म कालाने घेरलेलं नाही, कालपरिच्छिन्न नाही, म्हणून त्या ठिकाणी प्रागभाव नसतो आणि प्रध्वंसाभावही नसतो. ब्रह्मामध्ये वस्तुगत भेद नसतात, म्हणून त्या ठिकाणी अन्योन्यभावही नसतो. चारही अभावाचा स्पर्श ब्रह्मतत्वाला होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये देशगत देशगत भेद नाही, कालगत भेद नाही आणि वस्तुगत भेदही नाही. ब्रह्म अपरिच्छिन्न असून, अपरिच्छिन्न आहे ना, म्हणजे काळ देश आणि वस्तुगत भेद नसलेला आहे ना. अद्वितीय आहे म्हणजे त्याच्यासारखं किंवा त्याच्या वेगळं दुसरं नाही ना. सजातीय विजातीय वस्तुगत भेद ब्रह्मामध्ये नाही आहे. ब्रह्मासारखं दुसरं कोणीही नाही, अद्वितीय आहे. जी वस्तू परिच्छिन्न असते तिचाच अन्योन्यभाव संभवतो. अन्योन्यभाव मी तुम्हाला समजावून सांगितला. अन्योन्यभाव लिहा. घट पट नाही, घट हा पट नाही, याला म्हणतात काय, पटाचा अन्योन्यभाव घटामध्ये, पटाचा अन्योन्यभाव घटामध्ये किंवा घटाचा अन्योन्यभाव पटामध्ये भेद असेल तर. अन्योन्यभावचा पर्यायवादी शब्द काय आहे, पर्यायवाची शब्द काय, भेद. भेदालाच तात्विक भाषेमध्ये काय म्हणतात, अन्योन्यभाव. बरोबर आहे. अन्योन्यभाव म्हणजे ही वस्तू नाही, ही वस्तू ही नाही, ही नाही, ही वस्तू ही नाही, ही वस्तू ही नाही, ही वस्तू ही नाही, याला काय म्हणतात, अन्योन्यभाव. बरोबर आहे ना. अन्योन्यभाव कधी असेल, एकापेक्षा अधिक वस्तू असतील तर अन्योन्यभाव असेल. बरोबर आहे ना. एकापेक्षा अधिक वस्तू असतील तरच अन्योन्यभाव असेल. आणि वस्तू एकच असेल तर तिचा अन्योन्यभाव संभवत नाही. तेच म्हणतात, जी वस्तू परिच्छिन्न असते तिचाच अन्योन्यभाव संभवतो. कारण भेदास अन्योन्यभाव म्हणतात. आत्मा ब्रह्म अद्वितीय असल्यामुळे काय, आत्मा ब्रह्म अद्वितीय असल्यामुळे वस्तू परिच्छिन्न नाही, कुठलीही वस्तू तिला घेरू शकत नाही. काय, कुठलीही वस्तू तिला घेरू शकत नाही. अतएव अन्योन्यभावही संभवत नाही. घटपटादी वस्तू परिच्छिन्न असल्याने त्यात वस्तुभेद संभवतो. काय, घटपटादी वस्तू परिच्छिन्न असल्याने त्यामध्ये वस्तुभेद संभवतो. पण ब्रह्म सर्व यच्चयावत पदार्थात सामान्य रूपाने अधिष्ठान रूपाने व्याप्त असल्यामुळे, अर्थात
अद्वितीय अपरिच्छिन्न असल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी वस्तुभेदही संभवत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? ही जी वस्तू आहे, या वस्तूला जी सत्ता आहे, ही सत्ता कोणामुळे आलेली आहे? मुख्य सत्तेमुळे आलेलं आहे. मुख्य सत्ता कोणाची? ब्रह्माची सत्ता. ही ब्रह्म चैतन्य जे आहे, हे ब्रह्म चैतन्य या वस्तूमध्ये आहे, म्हणून हिला नाव आहे. आणि नावामुळे ज्ञान होतं आणि हिला अस्तित्वही आहे. हे वस्तू ह्याच्यातली सत्ता काढून दिली, फोडून टाकलं की ही वस्तू संपली. कारण त्याच्यामधली ब्रह्म संपून गेलं त्याच्यामधलं. मग ते लोखंड राहतं, त्या लोखंडामध्ये ब्रह्म असतं, है ना. आता ही वस्तू आहे, ह्याच्यामध्ये सत्ता आहे, ह्याच्यामध्ये सत्ता आहे, ह्याच्यामध्ये सत्ता आहे, ह्याच्यामध्ये सत्ता. सामान्य रूपाने, सत्ता रूपाने, स्फूर्ती रूपाने ब्रह्म जगातल्या यच्च यावत पदार्थामध्ये आहे. ती वस्तू समोरून जरी दिसली, ग्लास, पंखा, रुमाल, पुस्तक, टेबल वेगवेगळ्या भावामध्ये दिसत असली तरी जाणणारे लोक मानतात की त्या सगळ्यामध्ये, प्रत्येकामध्ये, अणु रेणूमध्ये, परमाणूमध्ये, ॲटममध्ये, इलेक्ट्रॉनमध्ये, न्यूट्रॉनमध्ये, प्रोटॉनमध्ये आणखी काही वैज्ञानिक आणखी काही सूक्ष्म शोधून काढतील, त्या सगळ्यामध्ये नाव आलं, ज्ञान व्हायला लागलं, सत्ता आली. सत्ता आली, अस्तित्व मानलं तुम्ही की त्याच्यामध्ये ब्रह्म आलं. अशा तऱ्हेने जगातला यच्च यावत, जगामध्ये किती ब्रह्मांड आहे? सहस्र कोटी ब्रह्म, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हटलं जातं. परमात्म्याला काय म्हटलं जातं? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. म्हणजे कोटीचे अनंत, अनंत कोटी ब्रह्मांड. कशाला? तुम्ही वैज्ञानिक काय शोध करणार? आम्ही म्हटलेलं आहे एकच ब्रह्मांड कशाला? अनंत कोटी ब्रह्मांड असतील तर काय झालं? काय झाला? आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड म्हटलेलं आहे. आमचं परमात्मा मूल तत्व काय? अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे ना. तर अनंत ब्रह्मांड आहे. आता वैज्ञानिकांनी शोध काय लावलेला आहे? आपल्या सूर्यासारखे किती तारे आहेत सांगा? तुम्ही विज्ञान शिकलेले आहेत. अनंत कोटी तारे आहेत, है ना. आपली ही आकाशगंगेमध्ये ज्याच्यामध्ये सूर्य तारा आहे, आणि सूर्य आपली 7 लेकरं घेऊन, 7 उपग्रह घेऊन फिरत असतो, तेवढंच आपलं जग आहे. नाही, असे आकाश, ज्या आकाशगंगामध्ये आहे त्या आकाशगंगेमध्ये कोट्यवधी तारे आहेत. बरं, मग अशा आकाशगंगा किती आहेत? अशा आकाशगंगा कोट्यवधी आहेत. मग अशी ब्रह्मांड किती आहेत? अशी ब्रह्मांड अनंत कोटी. या आपण विचार केलेला आहे. एकच कशाला? इतकं क्षुद्र कशाला मानायचं? हेच आपलं जग आहे, एवढंच आहे जग, असं कशाला मानायचं? अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, है ना. तर एवढं व्यापक सगळ्यांना सत्ता स्फूर्ती मिळाली की त्याच्यामध्ये ब्रह्म आहे, है ना. तर ब्रह्म, ज्या वस्तू दिसत आहेत तिथेही ब्रह्म आहे, आणि जी वस्तू दिसत नाही या पोकळीमध्ये सुद्धा ब्रह्म आहे, है ना. तुम्ही खिडकीतून प्रकाश येतो ना, असा झोत येतो ना, जमिनीवर पडतो. बघितलं का तुम्ही? हा, काय बघितलंय? त्याच्यामध्ये केवढे अणुरेणू असे असे फिरताना गरा 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 फिरताना तुम्हाला दिसतात की नाही दिसतात? ते सगळ्या हवेमध्ये आहेत की नाही, है ना. तुम्ही नुसते खोकलात तरी शेकडो हजारो बॅक्टेरिया, जंतू बाहेर जातात की नाही? जातात ना. मग त्यानं सुद्धा सत्ता आहे की नाही? आहे ना. मग ती सत्ता कोणामुळे मिळालेली आहे? त्या ब्रह्मतत्वामुळे मिळाले, है ना. तर त्या अत्यंत सूक्ष्म जीवामध्ये देखील चैतन्य आहे, आणि या जड पदार्थामध्ये देखील सामान्य रूपाने, सत्ता रूपाने चैतन्य आहे, म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म हे कसं झालं? आत्म्या रूपाने व्यापक आहे. म्हणजे कसा? माझ्यामध्ये आत्मा आहे, मग यांच्यामध्ये नाही का?
मग यांच्यामध्ये नाही का? मग तुझ्यामध्ये, तुझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये नाही का? जेवढे जिवंत प्राणी आहेत, मग त्या गायीमध्ये नाही का? मग त्या गाढवात नाही का? उंदरात, सापात, सगळ्यामध्ये आत्मा झाला ना. आणि हे आत्मे किती आहेत? आहे की नाही? देह भेदाने अनंत होतात, पण तात्विक उपाधीने किती अनंत होतात. पण ह्याला आपण काय म्हटलेलं आहे की एकच आहे आत्मा सगळ्यामध्ये जो आहे ना आत्मा. जेनीबाई म्हणते ना, काय पूर्णपणे ही सांगत असेल तर सांग. हा, हा, आणि पुढे बोल. हा, तूच बरोबर बोलले. जने म्हणे आत्मा एक सर्व ठाई. ही जनीबाई एक काम करणारी बाई म्हणते, शेण थापणारी काय बाई काय म्हणते. जनी म्हणे आत्मा एक. आता जनीबाई सारखी बाई म्हणायला लागली की आत्मा एक, तर सगळं शास्त्रच म्हणते ना आत्मा एक. त्याच्यामुळे तुझ्यामध्ये, तुझ्यामध्ये, तुझ्यामध्ये जो आत्मा आहे तो चैतन्य रूपाने आत्मा एक आहे. पण या जड वस्तूमध्ये आत्मा नाही का? मग आहे ना. मग तो कशा रूपाने आहे? सत्ता रूपाने. कशा रूपाने आहे? तो सुद्धा काय आत्माच आहे. तर चैतन्यामध्ये सुद्धा, प्राण्यामध्ये सुद्धा आत्मा आहे, जीवित प्राणामध्ये सुद्धा आत्मा आहे, आणि जड झालेल्या वस्तूमध्ये सुद्धा काय? सत्ता रूपाने प्रेत आहे असं म्हणता की नाही तुम्ही? मेलेल्या माणसाला प्रेत आहे असं म्हणता की नाही? आणि जाळल्यानंतर काय म्हणणार? राख आहे, हाडकं आहेत असंच म्हणणार ना तुम्ही. तिथे प्रत्येकाला जी सत्ता मिळत गेलेली आहे, ही सत्ता कोणामुळे गेलेली? ब्रह्मतत्वामुळे मिळत गेलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही तुम्ही जा, शेवटी त्याला उलगडायला गेलात नंतर सगळी कवचं बाजूला पडून जातात. आणि शेवटी काय राहतं? जे न समजणार ते ब्रह्मतत्व तुम्हाला स्वीकारावं लागतं. न पाहता पाहणे, न बोलता बोलणे, है ना. तिथे त्या जवळ पोचल्यानंतर आपलं पाहणं बंद होतं, आपलं बोलणं बंद होतं. त्या आकार रूपाने आपण राहू शकतो. बरोबर आहे? अर्थ सांग. पण ह्याचा आपणाला अनुभव आला पाहिजे. कसा अनुभव आला पाहिजे? की चैतन्य रूपाने सगळ्या जिवंत प्रधामध्ये, जिवंत प्राण्यामध्ये एक आत्मा रूपाने एकच आत्मा आहे, आणि सगळ्या जड पदार्थामध्ये देखील सत्ता रूपाने एकच आत्मा आहे. जड चेतन रूपाने, सत्ता आणि चैतन्य रूपाने एकच आत्मा आहे. एकच आत्मा असू शकतो. जगाचं मूळ कारण, उपादान कारण आणि निमित्त कारण, अभिन्न निमित्त उपादान कारण हे एकच तत्व असू शकतं. हा निर्णय आपला इथपर्यंत होतोय, है ना. घटपटादी वस्तू मिळाली का? चौथी पंक्ती. परिच्छिन्न असल्याने त्यात वस्तुभेद संभवतो. पण ब्रह्म सर्व यच्च यावत पदार्थात. यच्च यावत पदार्थ म्हणजे जड चेतन. लिहा, चेतन मध्ये आत्मा रूपाने एकच आत्मा आहे ना. आणि जडामध्ये काय? सत्ता रूपाने एकच आत्मतत्व आहे. यच्च यावत पदार्थात सामान्य रूपाने, एक सामान्य रूपाने अथवा अधिष्ठान रूपाने, काही म्हणा, सामान्य रूपाने अथवा अधिष्ठान रूपाने. त्याला मराठवाड्यामध्ये बूड म्हणतो ना, बूड म्हणतो ना. शेंडा आणि बुरखा म्हणतात ना, त्याच्यानंतर बूड. हे बूड काय? आत्मतत्व आहे ना. म्हणजे ज्याच्यावर हे सगळं जग उभं राहिलेलं आहे, जडचेतन जग उभं राहिलेलं आहे, ते बूड. बूड काय? आत्मतत्व आहे. अधिष्ठान रूपाने, अद्वितीय अधिष्ठान रूपाने व्याप्त असल्यामुळे सामान्य रूपाने आणि अधिष्ठान रूपाने, सगळ्याचं अधिष्ठान रूपाने ब्रह्मच व्याप्त आहे, आणि सामान्य रूपाने देखील ब्रह्मच व्याप्त आहे. अर्थात अद्वितीय
अपरिच्छिन्न असल्यामुळे ब्रह्माचे ठिकाणी वस्तुभेदही संभवत नाही. काय संभवत नाही? का? ब्रह्माच्या ठिकाणी वस्तुभेद संभवत नाही का? अद्वितीय आणि अपरिच्छिन्न हे कारण आहे. काय? अद्वितीय अपरिच्छिन्न असल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी वस्तुभेदही संभवत नाही, है ना? अनुमान लिहाल का? ब्रह्माच्या ठिकाणी वस्तुभेद संभवत नाही का? अद्वितीय आणि अपरिच्छिन्न असल्यामुळे. आता तुकाराम महाराज बघा, आपल्या परिचयाचं वाक्य. याच कारणात श्री तुकाराम महाराज म्हणतात, देश काल वस्तुभेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. आत्म्या म्हणले माझा देश, माझा काळ हा सगळा मावळला. ज्या वेळेला तुमचा संपत आहे ना, तुमचं परिच्छिन्नता संपते. तुम्ही ज्या वेळेला आपल्या मनाशी निर्धार करता की मला देश व्यापू शकत नाही, मला काळ व्यापू शकत नाही, मला कुठली वस्तू व्यापू शकत नाही, तुम्ही एकदम काय करताय? ते तुमची एअरबॅग असते ना, बघितलीत की नाही? एअरबॅग असते ना, ज्याच्यामुळे आपले गुरुजी वाचले, अर्जुन महाराज वाचले, है ना? की एअरबॅग किती सूक्ष्म असते की नाही, पण ते फुगून एकदम काय करते, तुम्हाला गचकन एका ठिकाणी ठेवून देते ना. तशा तऱ्हेने एअरबॅग प्रमाणे तुम्ही, एअरबॅग काही केवढी जागा व्यापत असेल, एवढीच जास्तीत जास्त जागा व्यापत असेल. पण आत्मा केवढा? मग तुम्ही 3.5 हाताचा माणूस आहे ना, जगदाकार, ब्रह्मांडाकार, विश्वव्यापक बनवून जातो. काय? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व. विश्वत सत्य आहे. पुढे काय? ज्ञानेश्वर महाराजाचे काय म्हणणं आहे? किंबहुना आपणची झाला, ही काय होई आहे? हा, हे विश्वजी माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे ना, या अशा ओळ्या नीट जपून ठेवायच्या असतात. हे कधी येणार आहे? तुमच्या मान्यावर आहे. काय? कशावर? मान्यावर आहे. तुम्हाला काय मानायचं असेल याची स्वातंत्र्य तुम्हाला. पुन्हा पुन्हा मी ही गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगतोय, आणि ही गोष्ट आपण आपल्या मनाला समजावून सांगितली पाहिजे. कधी ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं, भयंकर दुःख वाटतं, त्रास होतो, क्लेश होतो, आणखी काय काय वस्तू येतं, त्या वेळेला आपणाला समजावून सांगितलं काय पाहिजे? काय वस्तू सांगितलं पाहिजे? हे विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, असं म्हणून समजावून सांगितलं पाहिजे ना. तशा तऱ्हेने या ठिकाणी सांगते, देश काल वस्तुभेद मावळला. तुमच्या हृदयामधला देश, काळ आणि वस्तू हा भेद ज्या वेळेला मावळला, तर आत्मा निर्वाळला जगदाकार. एअरबॅग प्रमाणे तुम्ही काय होऊन जाता? असे व्यापक जगदाकार, आत्मा निर्वाळला जगदाकार होऊन जातात. स्वामी, तुम्ही बोलताय, अभिनय करून दाखवता, हसतायत, सगळं सांगतायत, पण अनुभव येत नाही हो. असंच होतं ना? काय? असंच हो, अनुभव येत नाही हो, अनुभव येत नाही हो. असं नाही, हे काय एकदा सांगून होत नाही ना. हे आपल्या मनाशी जपावं लागतो, मनाचा निर्धार करावा लागतो. वेदाला सत्य मानावा लागतो, संताला सत्य मानावा लागतो. वेद वाक्य, संताची वाक्य खरं. आता इथे तुकाराम महाराजांचा हा अनुभवाशिवाय लिहिलेला आहे का? ही बोलाचीच कडी, बोलाचाच भाग आहे तुकारामाच्या जीवनामध्ये. त्याने काय सांगितलेलं आहे? देश काल वस्तुभेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. है ना? आत्माचं व्यापक स्वरूप झाला, आत्मा व्यापक झालाय. ही केवळ मनाला समजावण्याची गोष्ट आहे. स्वतः अनुभव घेणं म्हणजे मनाला समजावणं. मन जे वेडवाकडं करतं,
त्याला समजावून ठेवतो, तू एवढं शूद्र स्वतःला का मानताय? शूद्र मानू नकोस ना. तुम्ही स्वतः मनाने तुम्हाला दलित मानलं की तुम्ही दलित होता, मनाने तुम्ही गरीब मानले की तुम्ही गरीब होता, मनाने तुम्ही मराठे मानले का तुम्ही मराठे होता. तोपर्यंत तुम्ही मराठी नसतातच ना. तुम्ही शेतकरी असता ना. आम्ही कोण, तुम्ही कोण हो? तो मी मराठी म्हणाल का? मी मराठा म्हणेल का? तो नाही. तो कोण? मी शेतकरी आहे हो, म्हणजे मी शेती करतो ना. आणि त्या बंधाऱ्याला विचारलं तर तोही म्हणतो मी शेतकरी आहे. मग हे शाळेतली पोरं देखील मराठा वंजारी कधी करायला लागतात. हे तुम्ही कोणीतरी बाहेरून पंपिंग करतो ना, की तू मराठा आहे, तू वंजारी आहे. हे मनाला समजावतो त्यावेळेला ना. मनाला त्यावेळेला आपण काय समजावतो की आपण शेतकरी आहोत भाऊ. तो पण कोण आहे? शेतकरी आहे. आपल्या मनामध्ये आता तो मराठा आहे हे आपल्या मनामध्ये नव्हतं, आणि त्याच्या मनामध्ये वंजारी आहे असं मनामध्ये नव्हतं. पण हे बाहेरून भरवलं गेलं ना. हीच गोष्ट सगळ्या प्रपंचामध्ये तशाच तरी भेदाभेद जे येत आहेत, हे कशामुळे भेदाभेद येतात? आपल्या मनाने जे धरलं, पकडलं की मग त्या तुम्ही स्वतःला मर्त्य मानलं की तुम्ही मर्त्य, की तुम्हाला जातसही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृताच लागला नियम है ना. पण तुम्ही अमर हा अमर हा या तुकाराम महाराजाच्या वचनावर विश्वास ठेवला की मी अमर आहे, मला काही नाही. कॅन्सर झाला तरी मला तो काय शरीराला खाणार, मला खाऊ शकत नाही है ना. मोठं संकट आलं तर माझं काही होणार नाही. बॉम्बिंग झालं तरी माझं काही होणार नाही. भूकंप आला तरी माझं काही होणार नाही, काही होणार नाही. आणि माझं काय होणार असेल तर मी किती पळालो, किती लपलो, कुठे भुयारात गेलो तरी जाणारच है ना. भूकंप तुम्हाला सोडणार नसेल तर तुम्ही काय करायला? वरच्या मजल्यावर असताना सुद्धा काय करता? खाली तुम्ही पडलं, सगळं भिंत अशी आडवी पडली आणि त्याच्या खाली तुम्ही राहिले, एकदम बसून राहिले. हो, माणसावर म्हणजे तुम्ही देह मानलात तर काळाची सत्ता आहे. नाहीतर तुमच्यावर हे सांगतात, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. हे वाक्य लिहून ठेवा, पाठ करून ठेवा, पोळ्या करताना पाठ करून ठेवा. भेद भ्रम है ना. देश भेद, काल भेद, वस्तुभेद पूर्णतया मावळला. त्यामुळे सर्व देशात, सर्व काळात, सर्व वस्तू अधिष्ठान रूपाने आत्माच व्याप्त आहे. त्यामुळे सर्व देशात, सर्व काळात आणि सर्व वस्तूत अधिष्ठान रूपाने आत्माच व्याप्त आहे. काय म्हणायचं आहे? अधोरेखा करा. सर्व देशात, सर्व काळात, सर्व वस्तूत अधिष्ठान रूपाने आत्मा व्याप्त असल्याचे दिसत आहे. हे अधोरेखा करा. याचा जप करायचा. हे कोण सांगणार नाही तुम्हाला. कुठलाही कीर्तनकार सांगणार नाही सांगणार हे कीर्तनकार है ना. कारण संपूर्ण विश्वाच्या आकाराने एकमेव अद्वितीय आत्मात सत्ता स्फूर्तिदान करून त्याद्वारा अभिव्यक्त झाला आहे. सर्व विश्वाच्या रूपाने त्या विश्वाला सत्ता आणि स्फूर्ती म्हणजे ज्ञान देऊन तो स्वतःच काय झालेला, प्रगट झालेला आहे. आत्मा प्रगट झालेला. हे पण अधोरेखा करा. संपूर्ण विश्वाच्या आकाराने एकमेव अद्वितीय आत्माच सत्ता स्फूर्ती प्रदान करून त्याद्वारा अभिव्यक्त झाला आहे ना. एकतेच्या साधक आणि एकतेच्या बाधक युक्ती काय है ना. मी मराठा आहे, तू वंजारी आहे. तो म्हणणार मी वंजारी आहे, तू मराठी आहे, मराठा आहे है ना. हे काय झालं? भेद झाला ना. हे बाधक झालं ना. कशाला?
एकत्वाला. आम्ही सारे शेतकरी आहोत या भावनेची बाधक झाली की नाही? नाही, है ना? तर बाधक काय? बाधक काय झालं? तू मराठा, मी वंजारी तू मराठा, हे काय झालं? हे बाधक झालं. कशात आला? आम्ही सगळे शेतकरी, याला हे काय झालं? बाधक झालं. बरोबर आहे ना? आणि याच्यासाठी साधक असेल तर काय करायचं? आम्ही सगळे शेतकरी, ब्रह्म सोडा, पुढची गोष्ट, आम्ही सगळे शेतकरी आहे ना, हे काय झाली? साधक युक्ती झाली ना. तर सगळ्या ठिकाणी काय होत? ही बाधक आणि साधक या युक्ती असतात. कोणी साधणारे असतात तर कोणी फाडणारे असतात. बरोबर आहे ना? शिंपी साधणारा असतो, है ना, मारामारी करणारे फाडणारे असतात. बरोबर आहे ना? कपडे फाडणारे असतात की नाही? तर जगामध्ये सगळे साधणारे आणि फाडणारे असतात, शिवणारे आणि फाडणारे असतात. साध्या भाषेत सांगायचं, शिवणं आणि फाडणं हे जसं असतं तशा तऱ्हेने भेदावर जोर देणारी माणसं असतात आणि अभेदावर जोर देणारी माणसं. पण ह्या ठिकाणी भेद हा काय करणार आहे? भेद हा भयंकर परिणामवाला असतो आणि अभेद हा कल्याणकारक असतो. हे लक्षात ठेवलं मग तुम्ही कशाचं करायचं? अभेदातच तुम्ही का बोलायचं पाहिजे? बोलायचं तर कशाचं बोलायचं? अभेदातच बोललं पाहिजे ना. तो अभेदाचा तुम्ही जप केलात म्हणजे काय? देशकाल वस्तुभेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार, अशाचं चिंतन केलं तर तुमचं कल्याण होणार. आणि तुम्ही भेदाचंच चिंतन करायला लागलात है ना, तर तुमचं अकल्याण होणार. गावागावामध्ये भांडणं, तंटे, बखेडे, मोर्चे, हायवे जाम, सगळ्या तऱ्हेने काय मारामारी, पोलीस, आग लावणे, असले प्रकार झाल्याशिवाय राहणार नाही. भांडायला लागणार. असं शिकून काय उपयोग आहे त्याला? हो, नाही, लेकरावर जो परिणाम होणार आहे की बाहेर जे बघतायत त्याचाच परिणाम होणार, टीव्हीवर जे बघतायत ते त्याच्यावर होणार ना परिणाम, है ना. बाकी काय परिणाम होणार आहे? लेकरं तर सगळी गळ्यात गळा घालूनच जात असतात ना. माळ्याचा सावता माझ्याकडे आहे आणि गणेश वंजाऱ्याचाही आहे आणि दुसऱ्याचाही मराठ्याचाही कोणीतरी आहे. हे सगळे इथे गळ्यात गळा घालून असतात, इथे थोडीच मारामारी करतात. पण ज्या वेळेला विष भिनवलं जातं त्यावेळेला सगळं अकल्याणच होतं ना. काय नुकसान होतं? देशभेद, कालभेद, वस्तुभेद पूर्णतया मावळला. त्यामुळे सर्व देशात, सर्व काळात, सर्व वस्तूत, सर्व देशात अधोरेखा, सर्व काळात अधोरेखा, सर्व वस्तूत अधिष्ठान रूपाने आत्माच व्याप्त आहे. त्यामुळे सर्व देशात, सर्व काळात आणि सर्व वस्तूत अधिष्ठान रूपाने आत्माच व्याप्त असल्याचे दिसत आहे, है ना. कारण संपूर्ण विश्वाच्या आकाराने काय, संपूर्ण विश्वाच्या आकाराने एकमेव अद्वितीय आत्मात सत्ता स्फूर्तिदान करून तद्वारा अभिव्यक्त झालाय. हा निर्णय झाला, अधोरेखा केली. या प्रकारे जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास काय म्हणतात? साधक युक्ती. साधक युक्ती कशाला म्हणतात? अभेद निश्चयात साधक युक्ती. त्या अधोरेखा करा. आणि भेद निश्चयात बाधक युक्ती थोडक्यात सांगितले. जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयात साधक युक्ती सांगितलेल्या आहेत आणि भेद निश्चयात बाधक युक्ती थोडक्यात सांगितलेल्या आहेत. अभेद निश्चय साधक कसा करायचा आणि भेद निश्चयाला बाद कसा करायचा, समजलं ना. इथे भेद निश्चयात बाधक म्हणजे काय? भेद निश्चय ज्यांनी केलेला त्याचा बाद कसा करायचा, ती युक्ती बाधक युक्ती. आणि एकत्व कसं करायचं याला काय म्हणायचं? साधक युक्ती. जरांगे पाटलाचं उपोषण ज्या ठिकाणी सुरू असेल तर माझ्यासारखा माणूस जाऊन सांगितलं, अरे असे भांडू नका रे, सगळे आपण एकच आहे, सगळं आपण आत्माच आहे, असं मी सांगितलं तर काय करतील लोक? ते काय करतील? मला ठोकून काढतील ना. हे म्हाताऱ्या
इकडे कशाला आला तू, चल म्हणून सगळे ढकलून फेकून सभेच्या बाहेर मला फेकून देतील की नाही, देतील की नाही देतो. कारण तिथे काय झालेलं आहे, एकत्वाच्या बाधक सगळं अधिष्ठान चाललेलं आहे, अनुष्ठान चाललेलं आहे ना. एकत्वाला बाधक असणार झालेलं आहे ना, एकत्वाचा बाधक, भेदबाधक नाही, भेद साधक आणि एकत्वाचा बाधक कुठे असल्या जागी चाललेलं असं अनुष्ठान चाललं. आणि आम्ही वेदांतवादी कसे आहोत, भेदाचे बाधक एकत्वाचे साधक. हे लक्षात येते का? सगळं तुम्ही सांगतात पण व्यवहारात असं काही चालत नाही हो. चला पुढे चला. या प्रकारे जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयात साधक युक्ती अधोरेखा केला, भेद निश्चयात बाधक युक्ती थोडक्यात सांगितल्या आहेत. त्याचे पूर्वोक्त रीतीने यौक्तिक मतलब युक्तीने चिंतन म्हणजे अद्वैत ब्रह्मात्मैक्य रूप मनन करावे. क्या ब्रह्मात्मैक्य रूप मनन जर करायचं असेल तर काय मनन करायचं, ब्रह्म आणि आत्मा एक रूप आहे, अद्वैत आहे, भेद शून्य अद्वैत ब्रह्म आत्मा ऐक्य निश्चय करावा. याविषयी तुकाराम महाराज सांगतात, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. सांगतात ना. मग संत काय करणार आहे, एकत्वाच्या साधक युक्तीत सांगत राहणार ना. दुजे खंडे तरी उरला तो हरी, उरला तो अवघा हरी. हे पाठ करून ठेवा, आपल्या भिंतीवर लिहा, दुसरं काही लिहिण्यापेक्षा, है ना. चला, पूर्वोक्त सर्व प्रकारचे दुजे म्हणजे द्वैत भेद. काय दुजे म्हटलं, दुजे खंडे म्हटलं द्वैत, द्वैत खंडे, दुजे खंडे द्वैत भेद हे विचाराने खंडित म्हणजे बाधित म्हणजे कल्पित ठरले, नाहीसे झाले की मग एकमेव अद्वितीय हरीच. या ठिकाणी हरी म्हणजे ब्रह्मतत्व उर्वरित राहते, शेष राहते. चिंतन कसं करायचं, दुजे म्हणजे द्वैत भेद हे कसे करायचे, खंडन करायचे, विचाराने खंडन करायचे. माणसांना मारायचं असेल है ना, खरा सर्प आला है ना, आणि त्याला मारायचं असेल, धावा धावा मारा मारा, घरात घुसतोय, तर मग तुम्ही दांड का आणाल ना, कोणी तलवार आणेल, कोणी बर्ची आणेल, पिस्तूल आता खिशात ठेवणारा पिस्तूल घेऊन येईल, मी पिस्तूल मारतो. खरा सर्प असेल तर त्याला मारण्यासाठी भाला, बर्ची, गोला, बारूद हे लागेल ना, है ना. चिंदीतल्या सर्पाला मारायला काय लागतं, काय मारायला लागतं, म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञानच लागतं ना, की चिंदी आहे एवढंच करा. त्याला मारायला काय लागत नाही, तो पूर्वीच मेलेला आहे, पण जिवंत आहे, आपल्या मनाने धरलेला आहे ना, है ना. मग काय करावं लागेल, खोट्या सर्पाला मारण्यासाठी काही खरं लागत नाही, है ना. फक्त आपल्या मनाचं परिवर्तन करावं लागतं. तशाच तऱ्हेने भेद असेल तर मारायला काहीतरी लागेल. दुसरा माणूस चोर आला किंवा मारायला आला तर आणणारे दांडके आणत आला, कुठे आहेत बघा, करावा लागेल. पण सावली असेल तर तुम्ही काय करणार आहे, त्याला कशाने मारणार आहेत सांगा, नाही मारू शकत आहे. तशाच तऱ्हेने या तत्वज्ञानामधल्या सगळ्या गोष्टी म्हणजे नेमकं आपण काय करत असतो. अहो, कोणाला मारण्यासाठी आपण काही कोयता पाजळत नाही, तलवार पाजळत नाही किंवा बंदुकीमध्ये गोळ्या भरत नाही, तर काय करतो, आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करतो. काय करायचं, फक्त मनाला समजवायचं असतं. वेडं वाकडं वागणारं मन आहे, त्या मनाला समजावलं की सगळं ठिकाणावर येऊन जातं, है ना. तुम्हाला अनुभव आहे ना, वकिलांना खूप अनुभव असतो ना. ही भांडणं भिंडणं काय करायची, उगीच आहे ना, खोटी भांडणं आहे ना, अहंकाराने येणारी भांडणं आहेत ना.
आणि तुम्ही एकदा केलं, आता कोणी एकदा कधीतरी तुम्हाला फसवलं है ना, तुमचं सगळं सर्वस्व हरवून केलं, तर तुम्ही त्याचं, आणि ते सर्वस्व हरलेलं असताना तुम्हाला तुमच्या बाजूला कोणीच नाही, तर मग तुम्ही काय करणार? तुम्ही काय करणार? आत्महत्या करणार का? स्वतःला संपवणार का? त्याला संपवायला गोळीबार करणार आहे का? त्याला संपवलं तर तुम्ही काय करणार? जेलमध्ये जाऊन बसणार आहे, आणि तुमचं उभं आयुष्य काय होणार आहे? खराब होणार आहे ना. आणि स्वतःला संपवलं तरी तुमच्यावर आश्रित असणारे लोक अनाथ होणार आहे, किंवा हे दोन्ही मार्ग बरोबर नाही ना. मग काय करायचंय? न्याय कोर्ट कचेऱ्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, तुमच्या बाजूला कोणीच नाही, तुमच्या नातेवाईकापैकी कोणी नाही, कोणी तुमच्या बाजूला नाही. मग काय करायचं? मग काय करायचं? वकील साहेब सांगा, आम्ही आहोत ना, असं थोडंच. तुम्ही किती वर्ष केस लढवत राहणार? मरेपर्यंत. होय होय ना. मग काय करू शकतो तो? जे झालं ते झालं, ठीक आहे, माझं मी नवं आयुष्य जगतो ना. जो बुद्धिमान माणूस आहे की तुझ्यामुळे माझं काय अडलेलं नाही, मी माझं नव्या ह्याच्यावर करू शकतो ना. तुम्हाला ठकवलं, हे केलं, नोकरीवरून काढून टाकलं, तुम्हाला काय दुसरं काय केलं, तुमची जीवनाचं जे काही होतं ते सगळं काढून नेलेलं आहे, आणि तुम्हाला पूर्णपणे रस्त्यावर टाकून दिलेलं आहे ना. कपडे सुद्धा तुमचे काढून घेऊन तुम्हाला बाहेर टाकून फेकून दिलेलं आहे. अशा वेळेला तुम्ही काय करू शकतो? मनस्वी माणूस काहीही करू शकतो है ना. तुझ्यामुळे माझं अडलेलं नाही, मी कुठे जिथे, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला, मी जिथे राहीन, जिथे लात मारेन तिथे पाणी काढेन, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आपणाला दीन दुबळे पतीत दलित असला आपणच आपल्या मनाला असं समजवलेलं आहे. तुम्ही तसं नका समजू ना. पुन्हा पुन्हा काय आपल्याला साधू संत सांगतात, अमर आहे खरे की खोटे पा. तर आपण अमर आहोत, आणि जिथे जाऊ तिथे माझं अस्तित्व आहे. मी डोंगरावर जाऊन बसेन. इकडे त्या चोंडीच्या जवळ एक डोंगर आहे, असा हायवेच्या जवळ है ना. मला तो डोंगर खुणावतो आणि इथे येऊन बस म्हणून सांगतो मला, आणि मला तिथे जावंच वाटतंय है ना. तर मी तिथे जाऊ शकतो की नाही? जाऊ शकतो. त्या डोंगरावर निशाण लावलेला आहे ना, आणि एक लाल कपडेवाला माणूस इकडून तिकडून हिंडतोय. ही कालची माणसं बघतील की नाही? बघतील तर मग वर येतील की नाही? येतील आणि मग विचारतील, स्वामीजी तुम्ही एकटे इथे कसं काय राहतायत है ना. विचारतील की नाही? विचारतील. एवढं तर आहे का नाही आपल्या लोकांमध्ये आहे. मग मी काय सांगेन त्यांना? जेवायचं काय? असं केलं, मग ते काय करतील? उद्यापासून डबा आणायला लागतील की नाही? तुम्ही इथे राहणार आहेत का? निश्चय करा, पक्का करा. आम्ही सगळे गाववाले तुम्हाला डबा पोचवतो, रोज सकाळी पोचवतील की नाही? पोचवतील. मग मला काय करतील? कुटिया बांधून देतील की नाही? लाकडाची देते. लाकडाची कुटियामध्ये पाणी गळायला लागलं की त्यानंच दय येऊन काय करतील? सिमेंटाच्या गोण्या बिण्या आणून मला सिमेंटाचा बांधून देतील की नाही? पत्रे गळायला लागलं तर सलाबचं बांधून देतील की नाही? देतील. हा विश्वास मला आहे. कोणाला आहे? मी जिथे बसेल त्या ठिकाणी माझा देव काय करेल, माझं सर्व काही करू शकतो, हा मला विश्वास आहे. पण तुम्हाला तुमच्या मोटारी कारी बंगले या सगळ्या असल्याशिवाय तुमचं जीवन कसं काय होईल? या सगळ्यामधून काढल्यानंतर मी काय होणार आहे? मी सगळं हरलो असंच तुम्ही मानणार की नाही मानणार? काय आपण हरलो? सगळं माझं दिवाळं निघालं, माझं सगळं संपलं, मला काहीच राहिलं नाही, मला काहीच ठेवलं नाही, असंच म्हणणार ना तुम्ही? असंच म्हणणार ना? किती दुःखी होणार. चला, तर थोडक्यात काय, आपल्या वैभवाचं, आपल्या शक्तीचं, आपल्या आत्म्याचं बळ तुम्हाला जर असलं तर या जगामध्ये तुम्हाला हरवणारा कोणीही माणूस नाहीये. तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही, असा पूर्ण आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे. आणि वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ है ना,
भोगणं ते फळ आहे संचिताचे. ह्याचा जर जप आपण पूर्णपणे केल्यानंतर मग आपल्याला कशाचीच खंत वाटत नाही. नासोनिया गेली खंती म्हणतात ते कधी कधी येतं हे ढेकर कधी यायला लागतात. कशाचीच चिंता वाटत नाही, कशाचीच काहीच वाटत नाही. सगळं जे करतो ते परमात्मा करतो असं जर समजलं, जे होतंय ते नैसर्गिक रीतीने होत आहे. आपल्याला ज्या वेळेला जायचं आहे त्या वेळेला काय करायचं, गुंडाळून ठेवायचं, चाललो तयार आहे, आलं का आमंत्रण चाललो. आजच सावध व्हा ना, आजच सावध व्हा, आज सावध व्हा, आज सावध व्हा. हरीच्या जागरणा आलो, हरीविषयी जागृत झालो ना, असंच आहे ना ते. आणि संसारापासून सावध झालो. संसाराच्या सगळ्या गोष्टी मला नाना कळा कळून गेलेल्या आहेत आणि हरीविषयी मी जागृत झालेलो आहे, असंच म्हणणं आहे ना त्या ठिकाणी. सगळे द्वैत भेद केवळ कशाने, विचाराने खंडित होणार आहे, म्हणजे बाधित होणार आहे, म्हणजे कल्पित ठरणार नाही. त्याला कल्पित ठरवलं ना, साप खरा नाही है ना. साप मनाने कल्पिलेला आहे की तो नाहीसा झाला, काय झाला, बरोबर आहे ना. ते भेणं कशामुळे, त्या सर्पामुळे, चिंधित भासणाऱ्या सर्पामुळे तुमचं जे भेणं होतं, हे भेणं कशामुळे सांगा, कशामुळे कशामुळे. अरे त्या खोट्या सर्पाला खरं मानण्यामुळे. कशामुळे, खोट्या सर्पाला खरं मानण्यामुळेच काय होत आहे, म्हणूनच दुःख होतंय है ना. पण संसार खरा आहे की खोटा आहे ना, अनिर्वचनीय आहे ना. खरा मानला तर बाधित होतोय है ना, खोटा मानला तर प्रतीती होतोय. म्हणतोय चित्र विचित्रच आहे, वेगळाच आहे तो. आणि त्याला वेगळा आहे असं म्हणण्याचं काय नाव दिलंय, अनिर्वचनीय. तो खरा आहे का खोटा आहे सांगता येत नाही. खरा आहे तर बाधित नाही झाला पाहिजे, विचाराने बाधित होतोय है ना. आणि खोटा असेल हे दिसला नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये सांगणं काय, आपण समन्वयानं वागलं पाहिजे है ना. म्हणजे खरं असताना आपल्याला वागावं. तुम्ही वकील आहेत आणि बाहेरून कोणी अशील आलाय तर ते तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल का. अरे हे काय नाही रे, सगळं आत्माच आहे रे असं म्हणू शकतो का ते, नाही म्हणू शकत. मग वकिलाची वस्त्र, वकिलाची पाटी, वकिलाचं बोर्ड, कोर्टात जाणं सोडून द्या, तुम्हाला आत्माच आहे ना. ते तुम्हाला करावंच लागेल. पण ते करताना देखील आपण आपलं भान ठेवलं पाहिजे. पुन्हा मी सांगतोय की व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या असेल पण हे आपण जपत राहिलं पाहिजे. हे खोटं आहे, मी करतोय पण हे खोटं आहे, मी करतोय पण हे खोटं आहे, मी करतोय पण हे खोटं आहे, सगळे करतात पण ते खोटं आहे, असा जप आपल्याशी असला है ना. प्रतीती होत असून सुद्धा त्याच्यावर आपण काय शिक्का मारला पाहिजे. काय म्हणू की खोटं आहे, तू खोटं आहे, तू मला घाबरवू शकत नाही, तू मला डरवू शकत नाही, तू मला नमवू शकत नाही, तू मला रडवू शकत नाही. इथपर्यंत त्याला सांगण्याचा आपणाला हिंमत असली पाहिजे. हे आत्मबळ तुम्हाला ऋषी मुनी साधू संत आणि शास्त्र हे आत्मबळ तुम्हाला देईल. अशा वेळेला ते एक स्त्री असू देत नाही तर कोणी असू देत, ती खंबीरपणे सांगते की तुम्ही मला मारू शकत नाही ना. काय जे होईल ते काय शरीराचं होईल ना, मला तुम्ही मारू शकत नाही, मी घाबरत नाही, मी डटून इथे उभं राहणार, काय करायचं ते करा तुम्हाला है ना. असं बळ आपणाला कधी आलं पाहिजे, आलं पाहिजे. चोर देखील तुम्हाला मी उदाहरण सांगितलेलं आहे ना की नाल्यामध्ये ते कीर्तनकार आणि बाकीचे लोक जात होते पुढे आणि दोन चोर त्या नाल्यात लपलेले होते. पुढच्या दोघांना त्यानं धरलं, पिटलं, आतमधल्या ह्याच्यामध्ये काढलं. तो कीर्तनकार जात होता तर त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे काय, विठ्ठला माधवा कृष्णा आता तूच बघ रे बाबा असं म्हटलं. आता त्याच्याबरोबर त्यांचा जो मोरक्या होता त्या मोरक्याच्या मनात सात्विक भाव जागृत झाले की नाही, ए त्याला मारू नको रे, कीर्तनकाराजवळ काही नाही, सोड 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 त्याला, सोड 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 त्याला म्हटलं.
सोडून दिलं, तो गेला तसाच. नुसतं नावाचा महिमा बघा, आणि त्याच्या पाठीमागे असणाऱ्या माणसाने तरी समजलं पाहिजे की नाही, त्याने पण म्हणायला पाहिजे की नाही विठ्ठला माधवा कृष्णा हरी दामोदरा, असं म्हणायला पाहिजे की नाही. ते नाही, त्याला अक्कल नाही त्याला. हा कशामुळे सुटला तसंच त्याने म्हणायला पाहिजे होतं. त्याला धरलं, त्याला लुबाडलं, 2-4 ठोकलं, झालं. मधला सुटला केवळ कशामुळे? ज्ञानामुळे सुटला, है ना. त्याने भरोसा कोणावर ठेवला? देवावर ठेवला. देवाने त्याच्या मनामध्ये असणारा देव जागृत झाला, हा देवाचा माणूस आहे, याच्याशी आपण केलं तर पाप होणार. ही पाप भावना त्याच्या मनामध्ये आली ना, म्हणून हे थोडक्यात सांगितलं. आता चला आपण पूर्ण करूया. एकमेव अद्वितीय हरीच ब्रह्म उर्वरित राहते, असा ब्रह्म आत्म ऐक्याविषयी अखंडार्थ रूपतेचा निश्चय म्हणजे मनन केल्याने होतो. असा निश्चय श्रवणाची बात झालेली आहे. आता निधिध्यासन येणार आहे ना. मनन कसं करायचं ते सांगताय. सर्व प्रकारचे दुजे म्हणजे द्वैतभेद. द्वैतभेद कुठले कुठले सांगितलेले आहेत? भेद किती सांगितले आहेत? द्वैतभेद किती सांगितले आहेत? 6 आणि 3 किती आहे ना. जीव ईश्वरातला भेद, जीव जडातला भेद, जीवाजीवातला भेद, जडा जडातला भेद, हे किती झाले? 5 आणि 3 स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, स्वगत भेद, कालादी भेद, देशादी भेद, वस्तुगत भेद. 3-3 6 आणि 5 11 भेद सांगितलेले आहेत. हे सगळे 11 भेद. दुजे म्हणजे द्वैत भेद, हे विचाराने खंडित म्हणजे बाधित कल्पित ठरले, म्हणजे नाहीसे झाले की एकमेव द्वितीय हरीच ब्रह्मच उर्वरित राहते. अशा तऱ्हेने अधोरेखा करा एवढ्या भागाला. असं ब्रह्म आणि आत्मा ऐक्याविषयी अखंडार्थ रूपतेचा निश्चय कधी होतो? मनन केल्याने होतो. अशा तऱ्हेने चिंतन, एवढं जे इथे जे चिंतन दाखवलेलं आहे आणि एवढा वेळ आपण घालवलेला, अशा तऱ्हेचं मनन केल्याने, हे सगळं औपाधिक आहे, उपाधीमुळे आहे, परिच्छिन्न असल्यामुळे आहे, परिच्छिन्न मानण्यामुळे आहे, आपणाला स्वतःला देह मानण्यामुळे आहे. मी परिच्छिन्न नाही, मी अपरिच्छिन्न आहे, मी विभू आहे, मी व्यापक आहे, मी अमर आहे, मी चैतन्य आहे. अशा तऱ्हेने स्वतःशी मनन करत राहिला. वेगवेगळ्या युक्तीने, युक्ती सांगितलेली आहेत. अधिष्ठान रूपाने आपण आत्मस्वरूप आहोत, आहे ना, आणि औपाधिक रूपाने भेद सगळे खोटे आहेत. अशा तऱ्हेने आपण ठरवल्यानंतर हे असं मनन केल्याने मी आत्मा ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे, अशा तऱ्हेने अखंड एक रूप निश्चय होतो, है ना. इथपर्यंत काय मननाचा प्रकार सांगितलाय. इतके जे दिवस 4, 5, 6 दिवस आपण घालवले, ते मनन करण्यासाठी घालवले. श्रवणाची बात झाली. आता निधिध्यासन. विजातीय प्रत्याकार वृत्तीचा, अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग करून सजातीय प्रत्याकार अखंड आत्माकार वृत्तीचा तेलाच्या धारेप्रमाणे अखंड प्रवाह असणे, याच निधिध्यासन, चिंतन, ध्यान, प्रसंख्यान असे म्हणतात. किती नावं दिली आहेत बघा, है ना, है ना. चिंतन, ध्यान, प्रसंख्यान आणि निधिध्यासन. शास्त्रीय शब्द काय? निधिध्यासन. विजातीय प्रत्याकार वृत्तीचा, प्रसंख्यान म्हणजे ते ध्यान, ध्यानाचाच पर्यायवाची शब्द प्रसंख्यान म्हटलेला आहे. चिंतनाला ध्यान म्हटलेलं आहे. आपल्याशी सतत चिंतन कर. जशा तऱ्हेने तुम्हाला सांगू का, हे शाळेतली पोरं वयात येतात, कॉलेजात विलेजामध्ये असतात, है ना. एखाद्या पोरीवर प्रेम बसल्यानंतर सबंध दिवस ती पोरी त्याचं चिंतन करते किंवा तो पोरगा त्याचं चिंतन करतो ना. ध्यान एक प्रकारचं ध्यानच आहे ना. प्रेयसीचं चिंतन करतो, है ना.
संबंध दिवस उठता बसता जेवता बसता चिंतन करतोय ना. किंवा एखादा भक्त ज्याप्रमाणे अखंड सकाळी उठल्यापासून काकड्याच्या रूपाने, नंतर ज्ञानेश्वरीच्या रूपाने, नंतर जेवताना, नंतर हरिपाठाच्या रूपाने, नंतर अभंगाच्या रूपाने जे परमेश्वराच्या नाव किंवा नंतर रामकृष्ण हरी रामकृष्ण रूपाने जे चिंतन करतोय ते कसं आहे, तैलधारावत चिंतन म्हणतात. त्याला काय म्हणतात, म्हणजे तेलाचा डबा एकदा तुम्ही ओतला है ना, की ती धार कधी खंडितच होत नाही, सारखी पडत राहते. जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत पडतच राहते. त्याला तैलधारवत चिंतन म्हणतात. चिंतनाचा प्रकार काय होतोय, अखंड. पण हे तैलधारवत चिंतन हे शक्य तरी आहे काय? शक्य तरी आहे काय सांगा. वकील साहेबाला तर शक्यच नाही है ना, है ना, हे शक्य नाही आहे. नाही, तैलधार चिंता म्हणजे काय, व्यवहार तुम्ही करणार का नाही करणार? व्यवहार करणार आहे ना. पण काही वेळ तुम्हाला मिळेल की नाही मिळेल, की कमरा बंद करून तुम्ही नाही, ते सगळे एवढे आपण काही पोचलेले नसू है ना. तरी आपण कधी एकटे असतो की नसतो? का सदैव आपण जोडलेलेच असतो? एकटे असतो ना. एकटे असल्यानंतर आपलं मन चुपचाप बालकासारखं बसलेलं असतं का? मग काय करतो आहे ना. पेंटिंग करत नसलात नाही ना, घरातल्या सुनंदाताई लग्नाला गेल्या, सुनेला पण लग्नाला घेऊन गेल्या, आणि त्या नातरुंडांना पण लग्नाला घेऊन गेल्या, आणि तुम्ही गेले नाहीत पोट दुखतंय म्हणून आणि घरीच बसलात, तर तुम्ही चिंतन कसलं करा? अरे कसलं ना कसलं तरी चिंतन, पोट दुखतंय म्हणून तरी चिंतन कराल की नाही? गोळी घ्यावी म्हणून चिंतन, डॉक्टरला कुठले जावं हे चिंतन होईल की नाही? नाही तर मग उद्या पेंटिंग कुठे करायचंय, काय करायचंय, कसं करायचंय हे तरी चिंतन होईल की नाही? तेव्हा मन कधीही स्वस्थ नसतं है ना. त्याचं काही नाही काहीतरी चिंतन चालूच असतं है ना. तुम्ही एकटे असला तरी मन चिंतन करणार है ना. मग काय करायचं, मग जाणून बुजून आपल्या मनाला थोडीशी सवय लावावी. ज्या वेळेला आपण असं, तुम्हाला असं सांगत नाही मी एवढं सांगण्याचं हे करत नाही की तुम्ही समाधी या वेळात लावा, त्या वेळात लावा, असं मी सांगत नाही. समाधी लावा असं म्हणूनही सांगत नाही. पण ज्या वेळेला कधी तुम्ही एकट्या ऑफिसमध्ये असाल, एकट्या तुम्ही घरात असाल, त्यावेळेला तुम्ही काय, अमर रहा खरे की खोटे पहा, किंवा ही इथे सांगितलंय ते देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निवरला जगदाकार, किंवा आणखी काय हे तुम्ही मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे, असं एक सेकंद, 2 सेकंद, 4 सेकंद, 1 मिनिट असं तरी तुमची तैलधारावत होऊ शकतं की नाही? नंतर तुम्हाला हे आपला दरवाजावर बेल कोणी वापरला तर मग तुम्हाला जाऊन उघडावंच लागेल ना. होऊ देत खंडित. पण माझं म्हणणं काय आहे की तुम्ही 24 घंटे तैलधारावत चिंतन करू शकत नाही है ना. तुम्ही सतत 3 घंटे सलग तैलधारावत चिंतन करणं हे योग्यांना साधू संतांना देखील शक्य नाही है ना. आणि मठाच्या वगैरे कामामध्ये गुंतलेल्या लोकांना तर बिलकुलच शक्य नाही है ना. मग हे चिंतन केव्हा आणि कोणाला करावं लागेल? केव्हा आणि कोणाला करावं लागेल? नाही, हे बघा, तुम्हाला जर
परमात्मा विषय निश्चय जर झालेला असेल, है ना, हे बघा, मी त्याच्यासाठी शब्द, व्यवहारातला शब्द वापरतो, कट्टर. हे लोक म्हणतात ना, आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत, है ना. केजरीवाल वगैरे म्हणतात ना, कट्टर प्रामाणिक आहोत. शिवसेना, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. एक कट्टरता म्हणजे काय, है ना. कट्टरता अर्थ, याचा अर्थ कोणीही तुम्हाला बाधित करू शकत नाही, है ना. याचा निश्चय नाही आहे की आपण हिंदू आहोत. तोच माणूस, ख्रिश्चन माणूस आल्यानंतर ते बघा तुम्हाला काय करताय, तुम्हाला देवळा देऊ देतात का, तुम्हाला हे करू देतात का, तुमची अवस्था काय बघा, तुम्ही ख्रिश्चन व्हा, मग तुम्हाला आम्ही शिक्षण देऊ, मग शिक्षण देऊ तर अमेरिकेत पाठवू आणि हे करू. हे कोणाला, दुसऱ्या कोणाला, तुम्हाला वकील साहेब कोणी ख्रिश्चन माणूस शिकू शकतो का, तुम्हाला शिकू शकतो का, तुम्हाला बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करू शकतो का, का करू शकत नाही. कारण तुम्हाला तुमच्या धर्माविषयीचा कट्टरता आहे. काय समजलं, कट्टरता आहे ना. तुम्ही जप करा न करा, अनुष्ठान न करा, पण मी हिंदू आहे म्हणून तुमच्यामध्ये कट्टरता आहे ना, मग तुम्हाला बाधित कोणी करू शकत नाही. हे लक्षात, बाद न होणं ही कट्टरता आहे. काय कट्टरता म्हणजे काय, मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणजे काय, मला कोणी राष्ट्रवादी काँग्रेस, मला काँग्रेसवादी करू शकत नाही, भाजप करू शकत नाही. मी कसंही असून देत, कोणीही असून देत, मी शिवसैनिकच राहणार. याला काय म्हणतात, कट्टरता म्हणतात. आता तुम्हाला शिकवलं ना, एकदा शिकवलं ना, काय शिकवलं की मी आत्मतत्व आहे असं सांगितलं ना. मग आता तुम्ही हा निश्चय झाल्यानंतर या निश्चयाशी तुम्ही प्रामाणिक राहा ना, है ना. मग ही कट्टरता तुमची असली पाहिजे. काय, ही तुमची कट्टरता असेल, ही तुमची कट्टरता आहे ना, ही कट्टरता आहे. मग ही कट्टरता असणारे तुम्ही एक आहे आणि तुमच्या बरोबर तुम्ही काय 10 लोक आहेत, है ना. आणि अशा वेळेला तुम्ही कुठल्या त्या गणपती, कुठले राजूर का किंवा कुठला गणपती, तिथल्या बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हटलं चला राजूच्या गणपतीचं दर्शन करूया, तर तुम्ही काय सांगाल, काय करा, काय करा. नाही जाणार नाही, असं नाही, जाणार, सगळेजण जाणार, भेटणार, नमस्कार, ते सगळे नमस्कार करतात, मी नमस्कार करते. कारण कशासाठी, त्यांच्या समाधानासाठी, बरोबर आहे ना, त्यांच्या समाधानासाठी, बरोबर आहे ना. कारण आपण ते बाहेर गेले आणि आपण बाहेर राहिलो, ते आपल्याला नास्तिक म्हणणार, उगीच कटकट करत राहणार, दुसऱ्याजवळ बोलत राहणार, चला. पण त्याच्यामध्ये तुमची श्रद्धा आहे का, नाही, हे लक्षात आलं. माझ्यासारखा माणूस शिर्डीला गेला, है ना, शिर्डीला गेला आणि माझ्याबरोबर 10 माणसं असले तर मी सांगेन, भाऊ तुम्ही जावा, नमस्कार करून या, सगळं करून या, मी काही येत नाही. आता मला ते नास्तिक म्हणतील काय, नाही म्हणतील, हे माझ्यामध्ये आहे ना, हे माझं आत्मबळ आहे म्हणून मी सांगू शकतो त्यांना, भाऊ तुम्ही नमस्कार करून या, मी बाहेर राहतो, मला काय ते जपत नाही, ती गर्दी बिर्दी जपत नाही, तुम्ही जावा, मी सांगू शकतो. पण दुसरे लोक काय करतील, ते पण त्यांच्याबरोबर दर्शन करून येतील की नाही, येतील ना. मग हे व्यवहारामध्ये असंच वागावं लागतं. कुठे आत्मबळ वापरायचं, कुठे सगळ्यांसारखं वागायचं, हे आपल्याला त्या त्या काळाप्रमाणे, त्या त्या वस्तूप्रमाणे, त्या त्या देशाप्रमाणे बघावं लागतं. आपले काय संबंध आहे त्याप्रमाणे करावं लागतं. उगीच नाटक करता कामा नये, उगीच विरोधीपणा आपल्यामध्ये घेता कामा नये. तरी पण आपल्याशी आपण कट्टर असलं पाहिजे. कोणाशी, समजलं ना. मला कोणी मी जे मानलेलं तत्व आहे, आत्मतत्व मानलंय, याच्यापासून मला बाजू करू शकत नाही. मला माझा दुसरा कोणी लालबागचा गणपती आहे ना, जागृत आहे,
कोणी सांगतो आमचं हे देवस्थान जागृत आहे, है ना. आता तुम्ही काय करणार मग? तुम्ही एवढंच म्हणू शकता, मग बाकीची देवस्थानं काय झोपलेली आहेत का, असं म्हणू शकता की नाही म्हणू शकता? असं कसं म्हणतात? सगळेच जागृत आहेत, है ना. सगळेच देवाला पावतात, सगळेच देव पावतात. श्रद्धेने तुम्ही केलं तर सगळे देव तुमच्या मनासारखं करतातच, नाही करत असं नाही. तुम्ही हा जागृत आणि तो जागृत आहे असं म्हणू नका. इथे वादही तुम्ही करू शकता, है ना. लालबागचा गणपती जर जागृत आहे तर बाकीचे काय झोपलेले आहेत का मेलेले आहेत? माझ्यासारखा माणूस म्हणू शकतो सगळेच जागृत आहे. जिथे श्रद्धा असेल तिथे जागृती आहे, है ना. तर व्यवहारामध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे? हा कट्टरपणा पाहिजे. काय पाहिजे? आपल्या स्वतःशी कट्टरपणा म्हणजे आपण जे जाणलेलं आहे, समजलेलं आहे ते खरंच आहे. वेद खरेच आहेत, है ना. वेदामध्ये किती दोष असून देत, काही बोललेलं असून दे, पण ते खरेच आहेत. आणि साधू संत ऋषी मुनींनी जे सांगितलेलं आहे ते खरेच आहे. आमचा सनातन हिंदू धर्म खराच आहे, याला म्हणायचं कट्टर. समजलं? आणि हे कोणी बाधित करू शकत नाही. किती त्याने म्हणलो, काही किती केलं, लेक्चर मारलं, काही युक्तिवाद केले, काही सांगितलं, आपणाला केलं, तरी आपण त्याच्यापासून बाधित होऊ शकत. तशाच तऱ्हेने मी आत्मतत्व आहे. या आपल्या आत्मतत्वापासून आपण बाधित होता कामा नये. आणि बाधित होत असू तर आपल्या मनामध्ये जर संशय असेल तर, है ना, आपणाला विक्षेप होत असेल तर, जर तुम्हाला, मला तुम्ही खरं सांगा, जर तुम्हाला खरा खुरा तत्वबोध झालेला असेल, है ना, तो कोणाच्या घरी तुम्ही गेला आणि तुम्हाला चहा दिला नाही तर तुम्ही असं त्याच्याविषयी बोलत राहणार का? त्याच्या घरी गेलो पण चहा पण दिला नाही, पाणी पण दिलं नाही असं म्हणणार का? पण असे म्हणणारी माणसं भेटतात की नाही तुम्हाला? सांगा मला. भेटतात ना. हे छोट्या मोठ्या गोष्टी तर आपण विसरून जाऊ शकत नाही. ही काय फार मोठी गोष्ट नाही. विसरला असेल राहू देत, काय हरकत नाही. आपलं काय बिघडतंय? चहा नाही दिलं तुम्ही चहा पितच नाही. विचारलं नाही म्हणून काय झालं? मी पितच नाही, चला जाऊ दे. कोणी विचारलं तर मला राग येऊ नये म्हणून चहाच सोडून दिला ना. असं होतं ना, है ना. राग द्वेषाच्या पलीकडे कसं जायचंय हे मी तुम्हाला सांगून देतोय. छोट्या मोठ्या गोष्टीचे राग हे वगैरे आपल्याला यायचं बंद होऊन जातात. आपण गोष्टी सर्वांना काय करायचं, ऐका, समजून घ्या, क्षमा करा, सोडून द्या, अशा वृत्तीने वागतो. त्यांची बाधा आपल्यापर्यंत आपण पोचू शकत नाही. कोणी आला आणि वादविवाद करायला लागला, कोणी हे भिक्षू असतात ना, त्यांच्याशी आम्ही वादविवाद करू शकतो, है ना. पण तुम्हाला जर वादविवाद करायला लावलं तर असल्या लोकांची वादविवाद करायचे नाही. आपण त्याच्याकडे पाठ करायचे आणि निघून जायचं, दुरून जायचं. आपण त्याच्याशी वाद करू शकत नाही, कारण तुम्हाला हरवायच्या निश्चयाने तो आलेला असतो. मग अशा वेळेला काय करायचं? बाजूला जायचं आणि आपण आपल्या चिंतनामध्ये राहायचं. पण आपल्या तत्वापासून काय करायचं? बाधित व्हायचं नाही. ज्यांना वाटत असेल की आपण मला अजून काही खरं समजलेलं नाही, विक्षेप येतोय, मग त्याने काय करायचं? निधिध्यासन करायचं. काय करायचं? समजलं ना? त्याने काय करायचं? निधिध्यासन करायचं. विसरू नये म्हणून निधिध्यासन करायचं. मग आता निधिध्यासन तैलधारावत बोलले आहेत. कसं? तैलधारा जशी पडते तसं. म्हणजे किती तास करायचं? असा काय लिमिट आहे की नाही लिमिट आहे? हा, पण अखंड शक्य नाही ना व्यवहारात, है ना. अखंड शक्य नाही ना. मग काय करायचं? व्यवहाराच्या वेळेला व्यवहार करायचं, है ना. आणि इतर वेळेला काय करायचं? त्याच्यामध्ये सगळ्यात मला जरा आवडतं ना, ते हरेकृष्णवाले आहेत. हरेकृष्णवाल्यांच्या गळ्यामध्ये जशी ही असते, पिशवी असते आणि माळे असते. ते कोण आला तर बोलतातही आणि नंतर काय करायचं? आपलं चिंतन करतच राहतात. असे एक बाजीराव पाटील म्हणून पैठणला गीता भवन मध्ये होते, है ना. ते व्यवहारामध्ये कोण असेल तर रामकृष्ण हरी म्हणत राहायचे आणि काय असेल ते बोलायचं. झालं का आपलं तोंडाशी ही माळा बिळा ठेवायचे ना, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हे करायचं. कोण आलं समोर आलं का डोळे उघडायचे, जेवढं काय बोलायचं तेवढं बोललं,
जेवढं काय सांगायचं त्याचं सांगितलं. भक्त आला, काय केलं, नमस्कार आला का, आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. हे त्यांचं हे असं होतं. ते हे कसं होतं, त्यांनी स्वतःला सवय लावून घेतलेली आहे. काय घेतलेली आहे? सवय लावून घेतलेली आहे. तर तशी सवय आपण पण लावून घेऊ शकतो की नाही घेऊ शकतो? घेऊ शकतो, आपणही घेऊ शकतो ना. आपणाला फुरसतीचे क्षण असतात की नसतात? तर असतात. असतात तर मग त्या ठिकाणी जे नाहक अनाठायी अयोग्य चिंतन असून ते योग्य चिंतन आपण करू शकतो की नाही करू शकतो, याचा विचार करावा, है ना. मग त्या ठिकाणी अनाठायी चिंतन आपण सोडून देऊन काय योग्य चिंतन आपण करू शकतो की नाही करू शकतो? करू शकतो. ते करावं. माणसाने काय करावं? करावं. आणि ज्याचा ठाम निश्चय झालेला आहे त्याला चिंतन करण्याची जरूरच नाही आहे. जरूर नाही. तो काय करू शकतोय? अर्धा घडी रिकामा राहू नको. हे कोणासाठी सांगितलंय? ज्याचा निश्चय झालेला नाही आहे त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे, किंवा ज्यांना विसरण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे ना. जे विसरतात, पण ज्यांचा निश्चय अत्यंत कडवा झालेला आहे की मी आत्मतत्वच आहे, अशा तऱ्हेचा निश्चय झालेला आहे, त्यांना कशाची जरूर नाही आहे. कशासाठी करावा? दुसऱ्यांनी करावा म्हणून तो करू शकतो की नाही? दुसऱ्याने अभंग म्हणत राहावं चित्तशुद्धीसाठी म्हणून तो सुद्धा अभंगामध्ये जाऊन बसेल की नाही? भजनामध्ये जाऊन बसेल की नाही? बसेल. बरोबर आहे ना. तो सगळं महिमा स्तोत्र म्हणेन, भगवद्गीता म्हणेन, भगवद्गीताच्या पारायणामध्ये बसेल. पण त्याला जरुरी आहे का? त्याला जरुरी आहे का? चित्त एकाग्रासाठी, चित्त शुद्धीसाठी, चित्त एकाग्रासाठी, त्याच्यासाठी ते जरुरी आहे का? त्याने नाही केलं तर चालू शकतं का नाही चालू शकतं? तर आपल्याविषयी स्वतःविषयी स्वतः निर्णय करावा की मला चालू शकतं की नाही चालू शकतं. हा आपल्याविषयी ज्याने त्याने निर्णय करा. जर चालू नाही शकत, मला करावंच लागेल, तर मग करावं. आतून जर तुम्हाला संकेत येत असतील की मला चिंतन करावंच लागेल, मग रिकामपणामध्ये ओव्या घ्याव्या, हे करावं, याच्यावर कपड्यावर लिहावा, कागदावर लिहाव्या, उकत बसाव्या, किंवा मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे असं चिंतन सारखं करत राहावं. जेव्हा वेळ असेल त्या वेळेला बोलायच्या वेळेला बोलावं, काम करायच्या वेळेला काम करावं, पोळ्या लाटायच्या वेळेला मी ब्रह्म आहे 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 हे असं चिंतन करत राहावं. याला काय म्हटलेलं आहे? निदिध्यासन है ना. विजातीय प्रत्याकार, विजातीय म्हटलं व्यावहारिक वृत्तीचा, अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग करून सजातीय प्रत्याकार, अखंड आत्माकार. सजातीय प्रत्याकार म्हटलं मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे, सजातीय है ना. मी ब्रह्म आहे, ग्लासभर पाणी पितो, मी ब्रह्म आहे, तुझं नाव काय, मी ब्रह्म आहे, ह्याला काय म्हणतात? विजातीय. हे लक्षात येते का? है ना. मी ब्रह्म आहे, तुमचा टेलिफोन नंबर काय है ना. मी ब्रह्म आहे, तुम्ही काय करणार आहे संध्याकाळला, जेवलात का नाही जेवलात, हे झालं याच्यामध्ये विजातीय प्रत्यय झाला. पण हे न करता अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, याच्यामध्ये खंड होणार की नाही होणार? होणार. व्यवहारातली माणसं खंड होणार आहेत, पण खंड न होण्यासारखी सुद्धा परिस्थिती आणि काळ येतो की नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये? येतो. त्यावेळेला करावं, त्यावेळेला आपलं करावं. अखंड आत्माकार वृत्तीच्या तेलाच्या धारेप्रमाणे अखंड प्रवाह असणे, याच काय म्हणतात? निदिध्यासन, चिंतन किंवा ध्यान किंवा प्रसंख्यान असे म्हणतात. आता याच्यामध्ये माणसं लबाडी कशी करतात? ब्रह्मसूत्र वगैरे झाल्यानंतर है ना चिंतन कुठलं केलं पाहिजे? मी सच्चिदानंद ब्रह्म आहे मी सच्चिदानंद ब्रह्म आहे मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं चिंतन केलं पाहिजे की नाही? पण माणसं डोंगरामध्ये असून सुद्धा काय करतोस बाबा? चिंतन करतोय है ना. पण ते चिंतन कुठलं करत असतात? की हा अभंग कुठला आहे, याचं पहिलं चरण काय, याच्या पहिल्या चरणाला कसा अर्थ करायचा, मग त्या ठिकाणी प्रमाण काय द्यायचं,
मग त्या ठिकाणी विनोद कुठे करायचा, ह्याला चिंतन म्हणतात ना, याला चिंतन म्हणतात ना. आम्ही चिंतन करतो म्हणजे हे चिंतन ना, हे अखंड ब्रह्माकारा चिंतन नाही आहे, ते कीर्तनाचं चिंतन आहे. कसलं आहे, कीर्तन कसं करायचं याचं तुम्ही चिंतन करताय, बरोबर आहे ना. हे चिंतन अखंडाकार चिंतन नाही आहे ना. त्याच्यापेक्षा चिंतन करू नका तुम्ही, मी चिंतन करतो असं म्हणू नका, आहे ना. तर ते आपल्या दृष्टीने इथे निधिध्यासन म्हणजे अखंड एकाकार ब्रह्मरूप चिंतन सहज ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपण करू शकतो, तो करावा. जेवढं आजचं झालंय ते सांगता येतं. ओम पूर्णमदः पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते